ओके. ठीक. तर आपण पहिला प्रश्न बघूयात. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस पंक्च्युएटेड करेक्टली. ठीक आहे ना. तर मी तुम्हाला हे सांगताना म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हे करताना मी तुम्हाला सांगेन की कोणत्या टॉपिक मधनं आला. हा आलाय तुमचा टॉपिक आहे पंक्च्युएशन. पंक्च्युएशन या टॉपिक मधनं आलेला आहे. आता जनरली आपण पंक्च्युएशन करताना आपण मिस करतो गोष्टी. पण एखाद दुसरा प्रश्न येतो. हाय लेवलचा टॉपिक आहे का, तर आय वुड से नो. पण पण कसं होतं ना की इथे बऱ्याचशा लोकांना चुकतात. त्यामुळे जर तुम्ही करून ठेवलं तर तुम्हाला हा म्हणजे ऍडव्हान्टेज राहील, जर हा क्वेश्चन तुम्हाला जमला नीट तर. ठीक आहे. सो मेनी पीपल अनफॉर्च्युनेटली आर पुअर. ठीक आहे. आता पंक्च्युएशन आहे म्हणजे पंक्च्युएटेड करेक्टली, तर इथे तुम्हाला फक्त पंक्च्युएशन मार्क्स बघायचे आहेत. तर पहिल्या सेंटेन्स मध्ये इथे पंक्च्युएशन आहे, सेकंड मध्ये इथे आहे, थर्ड मध्ये इथे सेमिकोलन आहे, इथं क्वेश्चन फुल स्टॉप फुल स्टॉप तिन्हीकडे. वी हॅव, नंतर कॉमा आहे, ऑफकोर्स कॉमा, टू लर्न बाय एक्सपिरियन्स. ठीक आहे. आता इथे जर तुम्हाला म्हणजे आता एक एक करून तर मी तुम्हाला असं सांगू शकत नाही की बाबा कॉमा जो आहे त्या कॉमाचा उपयोग कुठे कुठे आहे, कॉमाचा उपयोग कुठे कुठे होतो. तर पहिलं तर आहे की दोन पेक्षा जास्त गोष्टी असतील. ठीक आहे ना. तो इट इज यूज टू सेपरेट टू ऑर मोर टू ऑर मोर थिंग्स. दोन किंवा दोन पेक्षा जास्त असेल तर गोष्टी असतील तर त्याला सेपरेट करायला आपण कॉमा लावतो, आणि शेवटचा जो आहे त्याच्या आधी आपण अँड लावतो. ठीक आहे ना. तर असे भरपूर त्याचे रूल्स आहेत. त्यानंतर आपण जेव्हा क्लॉज असतो, ठीक आहे ना, सबऑर्डिनेट क्लॉज जेव्हा असतो, सबऑर्डिनेट क्लॉजला सुद्धा आपण सेपरेट करायला कॉमा वापरतो. तर आता मी कॉमाचं लेक्चर इथे नाही घेऊ शकणार कारण का मग ते खूप मोठं होऊन जाईल. मी तुम्हाला इथे सांगतो की क्वेश्चन मध्ये जे आलंय ते का बरोबर आणि कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत तेवढं मी फक्त तुम्हाला सांगतो. सो मेनी पीपल अनफॉर्च्युनेटली आर पुअर. ठीक आहे. आता पहिला जो सेंटेन्स आहे तो आपल्याला असं वाटतं की बरोबर आहे पण तो चुकीचा आहे. ठीक आहे ना. मेनी पीपल अनफॉर्च्युनेटली आर पुअर. आता अनफॉर्च्युनेटली हा जो आहे ना, अनफॉर्च्युनेटली याला आपण काय म्हणतो ना, याला आपण म्हणू शकतो की इट इज अ इंटरप्टर. याला आपण म्हणू शकतो की दिस इज अन इंटरप्टर किंवा पॅरेंथिसिस असतो. म्हणजे हा जो वर्ड आहे याला आपण ब्रॅकेटमध्ये पण टाकू शकतो. ठीक आहे ना. म्हणजे याची गरज नाहीये, म्हणजे सोप्या भाषेत काय की याची गरज नाहीये. म्हणजे मी जर म्हणालो की मेनी पीपल आर पुअर आणि मी जर म्हणालो मेनी पीपल अनफॉर्च्युनेटली आर पुअर, तर हा जो अनफॉर्च्युनेटली आहे ना, हा एक एक्स्ट्रा वर्ड आहे, एम्फोसिस टाकायला वापरलेला आहे. तो हा वाक्यात असला काय आणि नसला काय याचा काही फरक पडत नाही. पण जर तुम्हाला इंटरप्टर वापरायचं असेल, आता मला इथे हे पुसावं लागेल. इंटरप्टर जर तुम्हाला इथे वापरायचं असेल किंवा कोणत्याही ठिकाणी जर तुम्हाला इंटरप्टर वापरायचं असेल, तर लक्षात ठेवा इंटरप्टरच्या आधी, ठीक आहे ना, म्हणजे कॉमा असला पाहिजे. इंटरप्टरच्या आधी आणि नंतर. ठीक आहे ना. कॉमा जो आहे तो दोन ठिकाणी असला पाहिजे. इंटरप्टरच्या आधी सुद्धा पाहिजे आणि इंटरप्टरच्या नंतर सुद्धा पाहिजे. इथं जर तुम्ही बघितलं मेनी पीपल नंतर कॉमा आहे तर हे बरोबर आहे. पण अनफॉर्च्युनेटली, ठीक आहे ना, म्हणजे हा जो कॉमा आहे हा बरोबर आहे पण अनफॉर्च्युनेटली नंतर तुम्हाला इथे कॉमा दिसत नाहीये. ठीक आहे ना. त्यामुळे हा पहिला जो सेंटेन्स आहे तो चुकीचा आहे. ठीक आहे ना. आता हा कुठनं आलाय, हा टॉपिक पंक्च्युएशन आहे. आणि पंक्च्युएशन मध्ये जर कॉमा जर तुम्ही नीट शिकलात तर, किंवा नीट रिवाइज केला अजूनही, काय एक 10 मिनिटं लागतील पंक्च्युएशनचं चॅप्टर करायला. रिवाइज करायला शिकायला एक तासभर लागेल. तर कॉमा जर शिकलात तर इथे तुमचा प्रश्न आय मीन चुकणार नाही. कम विथ मी माय फ्रेंड, सेकंड स्टेटमेंट, कम कॉमा विथ मी माय फ्रेंड. ओके. आता इथे काय झालं ना, इथे पुन्हा एकदा चुकीचं झालेलं आहे कारण का इथे कम नंतर कॉमा द्यायची काही गरज नाहीये. ऍक्च्युली हे वाक्य कसं पाहिजे होतं की कम विथ मी. काय पाहिजे होतं, कम विथ मी. म्हणजे इथे एक रूल तुम्ही लक्षात ठेवा किंवा एक हे लक्षात ठेवा की वर्ब, ठीक आहे ना, वर्ब आणि त्याचा म्हणजे हा कम जो आहे, आता तुम्ही बघितला सो इट इज अ वर्ब. आणि हा जो आहे विथ मी, हा त्याचा प्रेपोजिशन आहे. ठीक आहे ना. सो वर्ब कॅनॉट बी सेपरेटेड. वर्ब कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम इट्स प्रेपोजिशन. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे ना. वर्बला त्याच्या प्रेपोजिशन पासून तुम्ही
वेगळं करू शकत नाही. इथे त्यांनी वेगळं केलंय, कम नंतर यांनी इथे कॉमा दिलेला आहे, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. ऍक्च्युअली कसं पाहिजे होतं, कम विथ मी त्याच्यानंतर कॉमा. ठीक आहे ना, कम विथ मी त्याच्यानंतर कॉमा आणि मग फ्रेंड, असं जर लिहिलं असतं तर हे बरोबर झालं असतं. ठीक आहे. आता तिसरं बघूयात. ही इज अ नॉन व्हेजिटेरियन, शी इज अ व्हेजिटेरियन. आता इथे काय वापरलंय, फुल स्टॉप वापरलाय, तो शेवटी बरोबर आहे. इथे वापरलाय सेमी कोलन. ठीक आहे ना, काय वापरलाय इथे, सेमी कोलन वापरलाय. आता सेमी कोलन कशासाठी वापरलं ना, दिस इज सेमी कोलन. याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण सेमी कोलन. आणि दोन टिंब जे असतात त्याला आपण कोलन म्हणतो. तर सेमी कोलनचा एक तुम्हाला यूज सांगतो इथं, की सेमी कोलन यूज केला जातो टू रिप्लेस टू रिप्लेस कोऑर्डिनेटिंग कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. ठीक आहे ना, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनला रिप्लेस करायला वापरला जातो. आता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे काय, अं, एक मिनिट. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे जे आपले फॅन बॉईज आहेत. ठीक आहे ना, तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जर तुम्हाला माहिती नसतील तर जस्ट गो थ्रू दिस. फॅन बॉईज नावाचे कंजंक्शन आहेत. एफ फॉर ए फॉर अँड, एन फॉर नॉर, बी फॉर बट, ओ फॉर ऑर, वाय फॉर येट, एस फॉर सो. याचे वेगवेगळे युजेस पण आहेत, की फॉर जो आहे तो रिझनला वापरला जातो, अँड ऍडिशनला, नॉर जो आहे तो नेगेटिव्ह प्लस नेगेटिव्ह, बट जो आहे तो कॉन्ट्रास्ट, ऑर जो आहे तो ऑल्टरनेटिव्हला, येट सुद्धा कॉन्ट्रास्ट बट विथ अ सरप्राइझिंग एलिमेंट साठी वापरला जातो. आणि एस फॉर सो, सो जो आहे तो वापरला जातो तुमच्या रिझल्टसाठी. ठीक आहे. सो एक मिनिट. ठीक आहे. काही डाऊट असेल तर प्लीज तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता, काही जरी डाऊट असला तरी. ओके. सो सेमी कोलन जो आहे तो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनला रिप्लेस करतो. म्हणजे इथे कसं आहे, आता ही इज अ नॉन व्हेजिटेरियन. आता ह्या सेमी कोलनच्या जागी तुम्ही काही वापरू शकता. ही इज अ नॉन व्हेजिटेरियन अँड शी इज अ व्हेजिटेरियन. किंवा आपण असं म्हणू शकतो, ही इज अ नॉन व्हेजिटेरियन बट शी इज अ व्हेजिटेरियन. ठीक आहे ना, म्हणजे इथे जो अप्रोप्रिएट तुमचा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन बसेल तो लावू शकता. पण जर तुम्ही पेपर वाचताना किंवा कोणतेही नॉवेल वाचताना जेव्हा सेमी कोलन येईल तेव्हा तुमच्या लक्षात लगेच ट्यूब पेटली पाहिजे, की कोणत्या तरी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनला हा रिप्लेस करतो. ठीक आहे ना, तर तुम्ही बघा तिकडे कोणता लागतोय. ठीक आहे ना. पण हे बरोबर आहे का चुकीचं आहे, तर हे अगदी बरोबर आहे, की ही इज अ नॉन व्हेजिटेरियन. आता हा जर झाला, हा तुमचा झाला इंडिपेंडेंट क्लॉज म्हणजे मेन क्लॉज. ठीक आहे ना, हा झाला तुमचा मेन क्लॉज. आणि शी इज अ व्हेजिटेरियन हा पण तुमचा झाला मेन क्लॉज. ठीक आहे ना. अजून एक लक्षात घ्या, की सेमिकोलन हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनला रिप्लेस करतात. आणि लेट वेट, मला एक पेज ऍड करू द्या. ठीक आहे. आता इथे सांगतो तुम्हाला की कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहे, ठीक आहे ना, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे तुमच्या दोन मेन क्लॉजेसला जोडतात. दोन मेन क्लॉजेसला जोडतात. ठीक आहे ना, म्हणजे आता इथं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जॉईन. आता इथे लिहितो मी, जॉईन टू मेन क्लॉजेस. ठीक आहे ना. आय होप सगळ्यांना क्लॉजेस माहिती आहेत. ठीक आहे ना, जर माहिती नसेल तर प्लीज लेट मी नो. मला प्लीज सांगा तुम्हाला क्लॉज जर माहिती असेल नसेल. ठीक आहे ना, उगाच गप्प बसून राहू नका. गप्प जर राहिलात तर मग ते तुमच्याच फायद्याच नाहीये, ते तुमच्या तोट्याचं आहे ते. प्लीज गप्प असं बसू नका. जे काय असेल ते प्लीज विचारा. ठीक आहे. सो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहे ते दोन मेन क्लॉजेसला जोडतात. तर मग आता इथे जे आपलं सेंटेन्स आहे, की ही इज अ नॉन व्हेजिटेरियन सेमी कोलन, शी इज अ व्हेजिटेरियन. ठीक आहे ना, तर इथे हे ऍब्सोल्युटली राईट आहे. आणि चौथं जे आहे, वी हॅव ऑफ कोर्स टू लर्न बाय एक्सपिरियन्स. आता इथे आता हा, आता बघा इथे मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, की इंटरप्टर शब्द असेल तर कॉमा लागतो, पुढे पण लागतो. ठीक आहे ना, म्हणजे कॉमा, इंटरप्टर आणि मग कॉमा. आता इथे तसंच केलेलं आहे त्यांनी, वी हॅव नंतर इथे कॉमा दिलाय आणि ऑफकोर्स नंतर इथे कॉमा दिलाय. ठीक आहे ना, पण हे जे सेंटेन्स आहे हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे, आता इथे वर्बचा तुमचा टॉपिक येतो. ठीक आहे ना, इथे वर्बचा टॉपिक येतो. आता हे बघा कसं. आता हे चौथं स्टेटमेंट जर तुम्ही घेतलं तर इथे हॅव ऑफकोर्स
हॅव ऑफकोर्स आणि त्याच्यानंतर इथे टू लिहिलेलं आहे. ठीक आहे ना. आता जर तुम्ही मॉडल ऑक्झिलरी जर केल्या असतील, ठीक आहे ना, तर मॉडल ऑक्झिलरी सगळ्यांना माहिती असेल की कॅन, कुड, मे, माईट, शुड. आता ह्या झाल्या तुमच्या कोर मॉडल ऑक्झिलरीज. आता कोर मॉडल ऑक्झिलरीज नंतर आपल्याकडे सेमी मॉडल ऑक्झिलरीज आहेत आणि आपल्याकडे फ्रेझल मॉडल ऑक्झिलरीज आहेत. तर तुम्हाला जर लक्षात असेल किंवा रिवाइज आता जर केलं किंवा आता सुद्धा आठवेल तुम्हाला की हॅव टू जे आहे, हॅव टू एक आपला मॉडल आहे. इट इज अ मॉडल ऑक्झिलरी. ठीक आहे ना. फ्रेझल मॉडेल म्हणा किंवा सेमी मॉडेल म्हणा. ठीक आहे ना. आय कॉल इट अ सेमी मॉडेल ओव्हर हिअर. तर हॅव टू जे आहे इट इज अ सेमी मॉडेल. आणि सेमी मॉडेल ऑक्झिलरीला यू कॅनॉट सेपरेट. यू कॅनॉट सेपरेट. तुम्ही सेमी मॉडेल ऑक्झिलरीला सेपरेट करू शकत नाही. ठीक आहे ना. आणि इथे जर तुम्ही बघितलं, आता मी इथे हे इरेज करतो. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे हॅव आणि टू ला सेपरेट केलंय बाय ऑफकोर्स. ठीक आहे ना. एका वर्बला तुम्ही सेपरेट कसं करू शकता, त्यामुळे हे सेंटेन्स जे आहे हे चुकीचं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलंय, हा पहिल्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन समजलंय. इफ येस जस्ट लेट मी नो. जस्ट गिव्ह मी अ थम्स अप. ओके. ओके, फेअर इनफ. ठीक. पुढे जाऊयात. पॉइंट आउट द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. माय मदर सेड टू मालती, वाय आर यू नर्वस टुडे. ओके, फाईन. अगदी सोपा आहे. आता हा डायरेक्ट इनडायरेक्ट मधनं आलेला आहे, किंवा या टॉपिकला जर तुम्ही चांगल्या पुस्तकांमध्ये बघितलं तर या टॉपिकला नरेशन किंवा रिपोर्टिंग असं नाव दिलेलं असतं. आपल्या शाळेमध्ये जे शिकवलं जातं दॅट इज डायरेक्ट इनडायरेक्ट. ठीक आहे ना. डायरेक्ट इनडायरेक्ट. आता हा खूप मोठा टॉपिक आहे, पण खूप सोपा टॉपिक आहे. ठीक आहे ना. म्हणजे याला मी सांगतो तुम्हाला, इट इज लेंदी. लेंदी टॉपिक आहे, बट व्हेरी इझी. बट इट इज व्हेरी इझी. ठीक आहे ना. तर हा टॉपिक नक्की करा. म्हणजे याला तुम्हाला 2-3 तास जरी लागले रिवाइज करायला तरी सोडू नका, कारण का प्रश्न येतात. आणि प्रश्न आले तर याच्यावरती तुम्हाला हातचे मार्क आहेत, म्हणजे हे सोडायचं नाही. ठीक आहे. आता आपण बघूयात की माय मदर सेड टू मालती, वाय आर यू नर्वस टुडे. तर इथं क्वेश्चन मार्क आलाय, तर इथं क्वेश्चन मार्क आल्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे की हा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हटल्यानंतर इथे इंटरोगेटिव्हचे सगळे रूल लागणार आहेत. ठीक आहे. आता आपण बघूयात की सो माय मदर आस्क्ड मालती वेदर शी वॉज नर्वस टुडे, वाय शी वॉज नर्वस टुडे, वाय शी वॉज, आणि इफ शी वॉज नर्वस टुडे. ठीक आहे. आता जर तुम्हाला म्हणजे माहिती असेल तुम्हाला कदाचित आहे, की इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल आणि ते जर WH च्या शब्दांनी चालू झालंय, तर तुम्हाला वेदरची गरज नाहीये आणि इफचीही गरज नाहीये. त्यामुळे तुमचा पहिला ऑप्शन गेला, चौथा ऑप्शन गेला. ठीक आहे ना. हे 2 सेकंदात झालं पाहिजे, 2 सेकंदात. ठीक आहे ना. जेव्हा तुम्ही जर तुम्हाला कॉन्फिडेंट नसाल तुम्ही, किंवा तुम्हाला एक्झॅक्ट उत्तर माहिती नाही, कन्फ्युजन होतं, एवढ्या बेसिक गोष्टी तर आल्याच पाहिजेत की बाबा वाय पासून हा इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट चालू झाला. तर इथेच आपल्याला वेदर आणि इफ हे दोन्हीही आपले निघून जाणार आहेत. ठीक आहे. आता पहिला सेकंड बघूयात. माय मदर आस्क्ड मालती, वाय वॉज शी नर्वस दॅट डे. वाय वॉज शी नर्वस दॅट डे. ओके, फाय. आता जर हे पण चुकीचं आहे. करेक्ट आन्सर इथं असणार आहे तुमचं थर्ड वन. आता थर्ड का करेक्ट आहे ते सांगतो, की इंटरोगेटिव्ह सेंटेन्स जे असतं, ठीक आहे ना, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सला आपण इन्व्हर्जन वापरतो. काय वापरतो? इन्व्हर्जन. आता इन्व्हर्जन म्हणजे काय? इन्व्हर्जन म्हणजे वर्ब प्लस सब्जेक्ट. ठीक आहे ना. वर्ब प्लस सब्जेक्ट. आता जर तुम्ही बघितलं, एक्झाम्पल घेऊयात आपण. नॉर्मल एक्झाम्पल एक घेतो की यू आर अ स्टुडंट. तर मी असं म्हटलं की यू आर अ स्टुडंट. आता हे काय झालं? हे एक नॉर्मल सेंटेन्स झालं, एक पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह सेंटेन्स झालेलं. ठीक आहे ना. याला आपण प्लस चिन्ह देऊया. ठीक आहे. आता याला जर मला इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्न बनवायचा, प्रश्नार्थक वाक्य जर बनवायचं आहे, तर इथे मी काय करणार? यू आर अ स्टुडंटला मी कसं करणार? आर यू अ स्टुडंट. आर यू अ स्टुडंट आणि नंतर मग मी लावणार आहे क्वेश्चन मार्क.
तर इथे जर तुम्ही नीट बघितलं तर अफर्मेटिव्ह सेंटेन्स जे आहे ते आपण कसं बनवतो, यू. यू म्हणजे काय, सब्जेक्ट. आणि नंतर पुढे काय आलंय, वर्ब, म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब. पण जेव्हा आपण इंटरोगेटिव्ह प्रश्न बनवतो तेव्हा आपण वर्बला पहिले घेतोय आणि त्याच्यानंतर सब्जेक्टला ठेवतोय. बरोबर. याला आपण काय म्हणतो, वर्ब प्लस सब्जेक्टला, याला आपण म्हणतो इन्व्हर्जन. ठीक आहे ना. किंवा आपण let me change this. याला आपण म्हणतो इन्व्हर्जन. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा की इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असेल तर तुम्हाला वर्ब प्लस सब्जेक्ट इन्व्हर्जन करायचंच आहे. जसं तुम्ही इथे बघू शकता की माय मदर सेड टू मालती वाय. आता इथे वाय आलेला आहे, त्यानंतर आर आलाय. आर काय, आर बाबा हा वर्ब आहे. आणि यू काय, यू तुमचा सब्जेक्ट आहे. तर मग व्ही प्लस एस झालंय. तर वर्ब प्लस सब्जेक्ट झालंय म्हणजे काय झालंय, इन्व्हर्जन झालंय. पण आता आपलं हे पहिलंच लेक्चर आहे, पण तुम्हाला हे वारंवार हे वाक्य तुम्हाला ऐकायला मिळेल माझ्याकडनं की इंग्लिश जे आहे ते सस्ते नशे कर करके बनाई हुई लँग्वेज आहे. ठीक आहे ना, म्हणजे सस्ते नशे करून करून बनवली आहे. तर याच्यामध्ये काय की ह्यांनी सांगितलं बाबा की वर्ब प्लस सब्जेक्ट म्हणजे इन्व्हर्जन करायचं जेव्हा तुम्ही क्वेश्चन विचारताय. तर जेव्हा तुम्ही क्वेश्चन विचारताय, जेव्हा तुम्ही इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवताय किंवा तुम्ही प्रश्नार्थक वाक्य बनवताय तेव्हा वर्ब प्लस सब्जेक्ट करायचं. पण त्यांनी नंतर हा पण रूल सांगितला की बाबांनो, जेव्हा तुम्ही डायरेक्ट मधून इनडायरेक्टला जाता, ठीक आहे ना, डायरेक्ट मधून तुम्ही इनडायरेक्टला जेव्हा जाता, ठीक आहे ना, डायरेक्ट टू इनडायरेक्ट जेव्हा जाता आणि ते जाताना जर तुमच्याकडे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ब प्लस सब्जेक्ट हे करण्याची गरज नाहीये. इथे तुम्हाला वर्ब प्लस सब्जेक्ट करायची गरज नाहीये. इथे तुम्हाला काय करायचं, इथे तुम्हाला नॉर्मल रूल वापरायचा, दॅट इज सब्जेक्ट प्लस वर्ब. आता हे असं का, याचं हे मला विचारू नका, कारण का याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. हे ज्यांनी बनवली आहे भाषा त्यांनी सांगितलं की नॉर्मल केसेसमध्ये तुम्हाला वर्ब प्लस सब्जेक्ट वापरायचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्सला, पण डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये तुम्हाला इनडायरेक्ट करताना वर्ब प्लस सब्जेक्ट करायचं. त्यामुळे तुम्ही जर इथे बघितलं सेकंड ऑप्शन का चुकतं, माय मदर आस्क्ड मालती वाय वॉज शी. आता इथे वॉज शी झालंय म्हणजे काय झालंय, वर्ब प्लस सब्जेक्ट झालाय. त्यामुळे हे सेकंड जे आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे. आणि थर्ड मध्ये जर बघितलं तुम्ही नीट, तर माय मदर आस्क्ड मालती वाय शी वॉज नर्वस दॅट डे. म्हणजे इथं काय झालंय, सब्जेक्ट आलाय आणि मग वर्ब आलाय. आलं लक्षात. अंडरस्टूड. इफ यस जस्ट गिव मी अ थम्स अप. ओके. ठीक है चलो. ठीक है, नेक्स्ट वन. नन ऑफ अस न्यू द वे द करेक्ट क्वेश्चन टॅग. आता हा सोपा टॉपिक आहे क्वेश्चन टॅग. आता याच्यामध्ये तुम्हाला काहीच अडचण नाही आली पाहिजे. खरं तर क्वेश्चन टॅग मध्ये एक लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल, ठीक आहे ना, तर त्याचा जो टॅग आहे इथं मी क्यूटी लिहितो, त्याचा टॅग जो आहे तो कायम नेगेटिव्ह होणार. आणि सेंटेन्स जर नेगेटिव्ह सांगत असेल तर त्याचा टॅग जो आहे तो पॉझिटिव्ह होणार. ठीक आहे ना. आणि सब्जेक्ट तुम्हाला नीट ओळखायचा आहे. सो नन ऑफ अस न्यू द वे. सो नन ऑफ अस न्यू द वे. आता मला इथे सांगा, नन ऑफ अस न्यू द वे. आता इथे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. तर इथं जे सेंटेन्स आहे, इथे कोणताही निगेटिव्ह वर्ड तसा वापरला नाहीये, पण नन जो आहे इट शोज नेगेटिव्ह कॉनोटेशन. तर नन जो आहे इट शोज व्हॉट, इट शोज अस नेगेटिव्ह कॉनोटेशन. ठीक आहे. तर हा नन जो आहे हा तुम्हाला नेगेटिव्ह सेन्स देतो. सो नन ऑफ अस न्यू द वे. आता क्वेश्चन टॅग म्हणजे काय, इथे कॉमा लावायचा आणि पुढे याच्या उलट जायचं. आता नेगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह पाहिजे. आता जर तुम्हाला येत नसेल किंवा तुम्हाला माहित नसेल किंवा कन्फ्युजन असेल, तर नेगेटिव्ह आहे तर इथे पॉझिटिव्ह वालाच तुमचा काय म्हणतात त्याला, हे येणार आहे, क्वेश्चन टॅग येणार. ठीक आहे.
आता पॉझिटिव्ह वाले ना, मग निगेटिव्ह वाले काढून टाका. तिसरा गेला, चौथा गेला. डिड अस की डिड वी? आता इथे डिड अस येणार का डिड वी येणार? आता इथे लक्षात ठेवा की जेव्हा पण क्वेश्चन टॅग आपण हे करतो, तर क्वेश्चन टॅगला सब्जेक्ट प्रोनाउन आपण सब्जेक्ट प्रोनाउन लावतो. आपण कधीही ऑब्जेक्ट प्रोनाउनचा वापर करत नाही. त्यामुळे इथे डीड अस, आता डीड हे बरोबर आहे, इथे पण डीड बरोबर आहे. पण इथे अस जो आहे तो सब्जेक्ट प्रोनाउन नाही आहे. अस जे आहे इट इज अ ऑब्जेक्ट प्रोनाउन आहे हा. त्यामुळे सेकंड ऑप्शन तुमचा चुकीचा आहे आणि पहिला करेक्ट आहे. ठीक आहे. आता काही तुम्हाला शब्द देतो, ते शब्द तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे ना? म्हणजे हे शब्द नेगेटिव्ह सेन्स देतात. जसं की इथे नन या प्रश्नात आलेला आहे. ठीक आहे ना? त्यानंतर तुम्हाला नायदर येऊ शकतो, फक्त नायदर. ठीक आहे ना? नायदर नॉर वाला नाही, फक्त नायदर म्हणतं. हार्डली. ठीक आहे ना? हार्डली. आता बऱ्याच लोकांना वाटतं की हार्डचा ऍडवर्ब हार्डली आहे, पण तसं नाही आहे. फॉर एक्झाम्पल, इंडिया प्लेड हार्ड. ठीक आहे ना? इंडिया प्लेड हार्ड यस्टरडे. तर इंडिया प्लेड हार्डचा अर्थ तिथे आहे की इंडिया खूप जास्त चांगली खेळली. पण इंडिया हार्डली प्लेड गुड. तर हार्डलीचा अर्थ होतो की क्वचितच खेळले. ठीक आहे ना? त्यामुळे हार्डलीचा असं तुम्ही चुकीचा अर्थ घेऊ नका. हार्डचा ऍडवर्ब नाही येतो. हार्डलीचा अर्थ होतो क्वचित. हार्डली, स्केअर्सली. नाही, स्केअर्सली नाही, हार्डलीचा एक सिनॉनिम देतो तुम्हाला. लेट मी इरेज दिस. हार्डलीचा एक सिनॉनिम आहे सेल्डम. ठीक आहे ना? सेल्डम. हार्डली, सेल्डम, रेअरली. ठीक आहे ना? रेअरली. आता हार्डली, सेल्डम, रेअरली या तिन्हीचा अर्थ काय होतो? ठीक आहे ना? या तिन्हीचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे ना? हार्डली, सेल्डम, रेअरली हे तिन्ही सिनॉनिम्स आहेत. क्वचित ज्याचा अर्थ होतो क्वचित. ठीक आहे. त्यानंतर नन, नायदर, हार्डली, सेल्डम, रेअरली, स्केअर्सली. स्केअर्सली. त्यानंतर फ्यू. ठीक आहे ना? फ्यू पण एक आहे. सो फ्यू एक हो गया. लिटल. ओके, लिटल. तर हे लक्षात ठेवा की हे जेव्हा शब्द येतील, हे सगळे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, याच्या बरोबर तुमचा टॅग जो आहे, पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग पाहिजे याच्यासाठी. ठीक आहे. प्रत्येक वेळेस नॉटच असलं पाहिजे वाक्यामध्ये, असं काही गरजेचं नाहीये. ठीक आहे. काही डाऊट इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? ठीक आहे, चलो. आता याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम होऊ शकतो फ्यू आणि लिटल मध्ये. तो एक फक्त पटकन तुम्हाला एक सांगतो की फ्यू आणि लिटल किंवा फ्यू आणि अ फ्यू याचा डिफरन्स काय? फ्यू आणि अ फ्यू. ठीक आहे ना? तर फ्यूचा अर्थ होतो की ऑलमोस्ट नन. ऑलमोस्ट नन म्हणजे काहीच नाही. आणि अ फ्यूचा अर्थ होतो सम. ठीक आहे ना? हे प्लीज लक्षात ठेवा. हवं तर तुम्ही माझ्या बरोबर लिहून पण ठेवा, कारण का याच्यामध्ये तुमचा गोंधळ होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, जर मी म्हटलं की ही हॅज फ्यू फ्रेंड्स. ठीक आहे ना? जर मी म्हटलं ही हॅज फ्यू फ्रेंड्स, इथं फक्त फ्यू आहे. फक्त फ्यू लिहिलंय आणि याचं वाक्य आपण असं करूयात की ही हॅड अ फ्यू फ्रेंड्स. ही हॅड अ फ्यू फ्रेंड्स इन हिज कॉलेज. ठीक आहे ना? आता इथे नीट लक्ष द्या. इथे आपण वापरले अ फ्यू आणि इथे वापरले फ्यू. तर ही हॅज फ्यू फ्रेंड्स म्हणजे इथे याचा अर्थ होतो ही हॅज नो फ्रेंड्स. आणि इथे ही हॅड अ फ्यू फ्रेंड्स म्हणजे याच्याकडे ही हॅड अ फ्यू फ्रेंड्स इन हिज कॉलेज म्हणजे याचा अर्थ होतो की याचे काही मित्र होते कॉलेजमध्ये असताना. तो ही हॅड सम फ्रेंड्स इन हिज कॉलेज. ठीक आहे ना? तर लक्षात घ्या की फ्यू आणि अ फ्यूचा असा फरक आहे. सेम गोष्ट होते तुमच्या लिटल. सेम गोष्ट तुमच्या लिटल. म्हणजे लिटल म्हणजे काय? नन, ऑलमोस्ट नन.
आणि अ लिटल म्हणजे काय? अ लिटलचा अर्थ होतो सम. ठीक आहे ना. आता फ्यू आणि अ फ्यू जे आहे ते वापरले जातात काउंटेबल नाउन्स बरोबर. ठीक आहे ना. काउंटेबल नाउन्स बरोबर तुमचे फ्यू आणि अ फ्यूचा वापर केला जाणार आहे. आणि लिटल आणि अ लिटल जे आहेत हे दोन्ही तुमचे वापरले जाणार आहेत अनकाउंटेबल नाउन्स बरोबर. अनकाउंटेबल नाउन्स बरोबर. बाकी त्यांचा दोन्हीचा अर्थ सेमच आहे. ठीक आहे. प्लीज याला नोट डाऊन करून ठेवा, कारण का हे बऱ्याच वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पण विचारलं गेलेलं आहे. तर एमपीएससी मध्ये पण विचारू जाऊ शकतं हे. सो प्लीज नोट इट डाऊन या फिर स्क्रीनशॉट काढा. त्यामुळे मग जास्त वेळ पण जाणार नाही. चल. जायचं पुढे. चलो. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट सेंटेन्सेस विथ रिगार्ड टू यूज ऑफ ऍडवर्ब्स. आता ऍडवर्ब्स असा एक पार्ट ऑफ स्पीच आहे जो खूप कन्फ्युजिंग आहे. ठीक आहे ना. कारण का ऍडवर्ब जो आहे तो वर्बला मॉडीफाय करतो. ऍडवर्ब जो आहे तुमचा ऍडजेक्टिव्हला मॉडीफाय करतो. ऍडवर्ब जे आहे ते दुसऱ्या ऍडवर्बला सुद्धा मॉडीफाय करतं. त्यानंतर हे एका फ्रेजला सुद्धा मॉडीफाय करतं. आणि हे एका क्लॉजला सुद्धा मॉडीफाय करतं. ठीक आहे ना. म्हणजे तसं कॉम्प्लेक्स पार्ट ऑफ स्पीच आहे. पण तुम्ही लक्षात घ्या की हा जो पार्ट ऑफ स्पीच म्हणजे कुठे जर तुम्ही गडबडलात आणि तुम्हाला लक्षात नाही आलं की बाबा हे नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, वर्ब आहे का काय, तुम्हाला गोंधळ होतोय, तर बिंदास याच्यावरती तुम्ही बेट लावू शकता. कारण का 90% ऑफ द टाइम तुमचं उत्तर बरोबर असेल. कारण का समजतच नाहीये की बाबा हे आहे काय. फॉर एक्झाम्पल आपण सेंटेन्सनी बघूया. शी काय? शी इथं तुमचा सब्जेक्ट आहे, म्हणजे इथं प्रोनाऊन आहे. प्रोनाऊन. ड्रॉप्ड वर्ब आहे. द आर्टिकल आहे. बॅक काय? नाऊन आहे. तर नाऊनला आर्टिकल लागतो तुमचा. ठीक आहे ना. हिअर काय आहे बाबा? आता हिअर देअर या गोष्टी काय आहेत? आता इथे आपल्याला कन्फ्युजन झालं. नाही समजत हे काय. हे 90% 95% ऑफ द टाइम दिस हॅज टू बी ऍडवर्ब. ठीक आहे. आता बऱ्याचशा मुलांचा गैरसमज काय होतो की बाबा ऍडवर्ब जे आहे ते फक्त आणि फक्त वर्बला मॉडीफाय करतं. ठीक आहे ना. तसं नाहीये. ठीक आहे ना. म्हणजे ऍडजेक्टिव्ह जे आहे ते बरोबर आहे. ऍडजेक्टिव्ह तुमचं नाऊन किंवा प्रोनाऊनला मॉडीफाय करणं. आणि तसंच आपल्याला शाळेत शिकवलं जातं की ऍडवर्ब जे आहे ते वर्बला मॉडीफाय करतं. ठीक आहे ना. क्रिया विशेषण असं आपण शाळेत शिकलेलं. पण ते तसं नाहीये ते. ठीक आहे ना. त्यामुळे लक्षात घ्या की ऍडवर्ब जे आहे ते वर्बला सुद्धा मॉडीफाय करणार. ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, फ्रेज, क्लॉज. ठीक आहे ना. तर या सगळ्या गोष्टी इथे मी सांगू नाही शकणार. कारण का याच्यासाठी एक सेपरेट लेक्चर लागेल. ठीक आहे. आपण इथे बघूयात की कोणते तुमचं आता काय सांगितलं. चूज द करेक्ट चूज द करेक्ट सेंटेन्सेस विथ रिगार्ड टू यूज ऑफ ऍडवर्ब्स. ठीक आहे. शी ड्रॉप हिअर द बॅग. आता मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं ना की जर तुम्ही जास्त सारखं सारखं इंग्लिश जर ऐकलं तर तुम्हाला वाचताच किंवा असं कानावर पडल्यावरच लक्षात येते की बाबा हे चुकीचं आहे. ठीक आहे ना. शी ड्रॉप्ड हिअर द बॅग असं नसावं ते. कारण का इथे आता इथे पोझिशनिंग ऑफ ऍडवर्ब वरून हा क्वेश्चन आलाय. कुठून आलाय? पोझिशनिंग या पोझिशन ऑफ ऍडवर्ब. ऍडवर्बच्या दोन पोझिशन असतात. एक असतं ऍट्रिब्युटिव्ह पोझिशन असतं आणि दुसरी असते तुमची प्रेडिकेटिव्ह. प्रेडिकेटिव्ह. ऍट्रिब्युटिव्हचा अर्थ काय होतो की बाबा ऍडवर्ब येणार आणि त्याच्यानंतर कुठला तरी एक पार्ट ऑफ स्पीच येणार. ठीक आहे ना. आणि प्रेडिकेटिव्ह म्हणजे काय? कुठला तरी एक पार्ट ऑफ स्पीच येणार आणि त्याच्यानंतर ऍडवर्ब येणार. ठीक आहे ना. म्हणजे यापैकी कुठलं तरी एक. ठीक आहे ना. यापैकी कुठलं तरी एक पहिले येणार मग ऍडवर्ब. दॅट इज प्रेडिकेटिव्ह. ऍडवर्ब आणि त्याच्यानंतर यापैकी कुठला तरी एक पार्ट ऑफ स्पीच येणार. दॅट इज ऍट्रिब्युटिव्ह पोझिशन. तर शी ड्रॉप्ड हिअर द बॅग हे चुकीचं आहे. इथं काय पाहिजे? शी ड्रॉप द बॅग हिअर. तर इथून हिअर काढायचं आणि इथे लावायचं. शी ड्रॉप द बॅग हिअर. ठीक आहे ना. म्हणजे कुठला पोझिशन वापरली आपण? आपण वापरली प्रेडिकेटिव्ह पोझिशन. ठीक आहे. ही प्लेज व्हेरी वेल टेनिस. ही प्लेज व्हेरी वेल टेनिस. आता पुन्हा तेच झालं. ठीक आहे ना. ही प्लेज टेनिस व्हेरी वेल असं पाहिजे होतं. पुन्हा इथून काढायचं आहे आणि इथे लावायचं. ठीक आहे ना. हे पण चुकीचं आहे. डिड यू सी माय बॅग एनिवेअर? डिड यू सी माय बॅग एनिवेअर? सो डिड यू. आता इथे पण बघा. आता एनिवेअर हा तुमचा इथे ऍडव्हर्ब आहे. ठीक आहे ना. आणि हा प्रेडिकेटिव्ह पोझिशन मध्ये शेवटी लागलेला आहे. किंवा बॅग नंतर डिड यू सी
माय बॅग एनिवेअर. तर हा सी ला लागलेला आहे. ठीक आहे. तर हा बरोबर आहे. आता मगाशी आपण जे इन्व्हर्जन शिकलो ते पुन्हा एकदा रिपीट झालं इथं, की डीड जो आहे तो वर्ब आहे आणि यू जो आहे तो तुमचा सब्जेक्ट आहे. म्हणजे वर्ब प्लस सब्जेक्ट याला काय म्हणतो आपण? इन्व्हर्जन. त्यामुळे कुठेही काही वाचताना तुम्हाला असं प्रश्नार्थक वाक्य मिळालं की तुमची नजर इथे गेलीच पाहिजे, की बाबा वर्ब प्लस सब्जेक्ट झालंय. असं जेव्हा तुम्ही सारखं वारंवार सांगत जाल ना तुम्हाला, तेव्हा ते आपोआप तुमच्या डोक्यात फिट होऊन जाईल. ठीक आहे. सो डिड यू सी माय बॅग एनिवेअर हे करेक्ट आहे. एनिवेअर इथं प्रेडिकेटिव्ह पोझिशनला. आय रेअरली गो टू मूव्हीज. ओके, आय रेअरली गो टू मूव्हीज. ठीक आहे. हे पण बरोबर आहे. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. ओके, फाईन. तर इथं तुमचा आन्सर काय येणार आहे? सी आणि डी आहे का आन्सर इथे? येस, सी आणि डी. तर पोझिशन ऑफ ऍडवर्ब आणि टाइप्स ऑफ ऍडवर्ब्स. ठीक आहे ना. तर पोझिशन ऑफ ऍडवर्ब आणि टाइप, पोझिशनच्या आधी तुम्हाला टाइप्स ऑफ ऍडवर्ब्स माहिती असते पाहत. ठीक आहे ना. म्हणजे मॅनर झाला, त्यानंतर तुमचं फ्रिक्वेन्सी झाला. ठीक आहे. मॅनर झाला, फ्रिक्वेन्सी झाला. हे तुम्हाला माहिती पाहिजे, कारण का मॅनरवाले जे आहेत ते प्रेडिकेटिव्हला येतात आणि फ्रिक्वेन्सी वाले जे आहेत ते ऍट्रिब्युटिव्ह ऍज वेल ऍज प्रेडिकेटिव्ह दोन्हीकडे येऊ शकतात. ठीक आहे ना. तेव्हा ऍडव्हर्बचं एक सेपरेट लेक्चर होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी झालं पण असेल. जस्ट रिवाइज इट, किंवा आता तुम्हाला लक्षात येईल मी सांगितल्यानंतर. ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट? ओके, जायचं पुढे. समजतं ना सगळ्यांना? ओके, चलो आगे बढ़ते हैं. Next one, choose the correct replacement of the given sentence. Okay, here is a pool which we can swim in. Okay, here is a pool which we can swim in. ठीक है. Here is a pool for swim in. Here is a pool for swim in. नाही, हे तर वाचताच कळतं की हे चुकीचं आहे. Here is a pool for swim in. हे चुकीचं आहे. आता इथे चुकीचं काय? कारण का इथे हा प्रेपोजिशन वापर आहे. आता लक्षात घ्या, फॉर नंतर तुम्हाला जनरली आहे ना जेरंड लावायला लागतो. जेरंड म्हणजे काय? जेरंड म्हणजे V1 प्लस आय एन जी. अरे V1 प्लस आय एन जी ऍक्टिंग ऍज अ नाउन. थोडक्यात लक्षात घ्या की V1 प्लस आय एन जी असं लक्षात ठेवा. तर इथं काय पाहिजे होतं? हिअर इज अ पूल फॉर स्विम इन नाही पाहिजे. इथं स्विम इनच्या जागी पाहिजे होतं हिअर इज अ पूल फॉर स्विमिंग. ठीक आहे ना. हिअर इज अ पूल टू स्विमिंग. आता इथे टू स्विमिंग. आता इथे बघा यांनी बरोबर उलट केलेलं आहे. टू नंतर आपल्याला काय पाहिजे? आपल्याला टू नंतर टू प्लस V1. टू प्लस V1 म्हणजे काय असतं? फुल इन्फिनिटिव्ह. हा एक वर्बचा फॉर्म आहे. ठीक आहे ना. वर्ब हा टॉपिक मध्ये तुमचं हे झालं असेल. हा फुल इन्फिनिटिव्ह आहे. हिअर इज अ पूल टू स्विमिंग नाही, इथे पाहिजे हिअर इज अ पूल टू स्विम. ठीक आहे ना. हिअर इज अ पूल टू स्विम इन. ओके, हिअर इज अ पूल टू स्विम इन. ओके, आता इथे टू प्लस V1 टू स्विम इन. ठीक आहे. हिअर इज अ पूल, हिअर इज अ पूल स्विमिंग इन. आता हे चुकीचं आहे. तर सेकंड चुकीचं आहे, फोर्थ चुकीचं आहे. हिअर इज अ पूल स्विमिंग इन. म्हणजे याचा अर्थ काय होतो इथे? की पूल जो आहे, पूलच इथे स्विम करतोय, म्हणजे पूलच इथे पोहतोय, असं त्याचा अर्थ होतोय. दिस इज रॉंग. करेक्ट आन्सर इज 3. हिअर इज अ पूल टू स्विम इन. ठीक आहे. म्हणजे इथं अर्थ पण चेंज होत नाहीये आणि कन्स्ट्रक्शन चेंज झालं. म्हणजे हिअर इज अ पूल विच वी कॅन स्विम इन, म्हणजे हा इथे एक पूल आहे ज्याच्यामध्ये आपण पोहू शकतो. आणि तिसरं सेंटेन्स जे आहे की हिअर इज अ पूल टू स्विम इन, म्हणजे म्हणजे तोच अर्थ होतो. ठीक आहे. चलो, 56 बघूयात. नेक्स्ट वन. पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. ओके, फाईन. आता इनकरेक्ट सेंटेन्स म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की करेक्ट काय आणि इनकरेक्ट काय. ठीक आहे. ईच बुश अँड ईच ट्री हॅज
द राईट टू ग्रो इन द ग्राउंड. आता इथे लक्षात घ्या की इनकरेक्ट पाहिजे बरं का. म्हणजे इथे एक ट्रॅप होऊ शकतो. आयोगाने इथे एक ट्रॅपवाला असं बनवू शकतात ते की इनकरेक्ट पाहिजे, घाई गडबडीत आपण करेक्ट वाले बघितले आणि मार्क केले. तर तसं नाही करायचं. चुकीचं काय ते बघायचं. ठीक आहे. सो इच बुश अँड इच ट्री हॅज द राईट टू ग्रो इन द ग्राउंड. हे बरोबर आहे का? सो इच बुश अँड इच ट्री हॅज. आता इथे इच आलेला आहे. ठीक आहे ना. इच बुश म्हणजे प्रत्येक बुश म्हणजे छोटंसं झाड, आणि प्रत्येक झाड म्हणजे मोठं हॅज द राईट. तर इथे हे बरोबर आहे की इच वर आला की इथे तुमचा जो वर्ब आहे तो इच बरोबर सिंग्युलरच असला पाहिजे. ठीक आहे ना. इच आला की तुमचा वर्ब तो तिकडे सिंग्युलर झाला पाहिजे, असला पाहिजे. हम्म. त्यामुळे हे जे सेंटेन्स बरोबर आहे. नायदर राम नॉर श्याम हॅव सिम्पथी फॉर द पुअर पेरेंट्स. आता इथे वाचताच कळलं पाहिजे की बाबा नायदर नायदर नॉर जर दोन सब्जेक्ट जोडले जात आहेत, तर वर्ब जे आहे, वर्ब विल ऍग्री टू द नियरेस्ट सब्जेक्ट, टू द नियरेस्ट सब्जेक्ट. ठीक आहे ना. म्हणजे काय, नायदर नॉर झालं, आयदर ऑर झालं. आयदर नॉर झालं, आयदर ऑर झालं. याचं कसं आहे, याचं एकदम लक्षातच ठेवा, म्हणजे एकदम डोक्यात फिट पाहिजे की बाबा नायदर नॉर आयदर ऑर आलं की दोन सब्जेक्टला जोडतात. जसं इथे राम जे आहे, आता इथे बघा तुम्ही, राम आहे सब्जेक्ट वन, S1 नाव देतो मी त्याला इथे, आणि नॉर श्याम. ठीक आहे ना. आता श्याम जो आहे दॅट इज आर S2, दॅट इज सब्जेक्ट टू. सो नायदर राम नॉर श्याम. आता वर रूल काय म्हणतो, ऍग्री कोणाशी होणार आहे, नियरेस्ट सब्जेक्टशी. आता नियरेस्ट सब्जेक्ट कोण आहे बाबा, आता इथे येणार तुमचा वर्ब. ठीक आहे ना. इथे येणार तुमचा वर्ब. आता वर्ब जो आहे तो काय म्हणतो रूलच्या अकॉर्डिंगली, की जवळचा जो सब्जेक्ट आहे त्याच्याशी ऍग्री करणार. आता मला तुम्ही सांगा, इथे जो श्याम आहे, हा जो श्याम आहे S2 आपला, हा काय आहे, हा सिंग्युलर आहे. जर सिंग्युलर असेल तर सिंग्युलरला हॅव येणार का हॅज येणार? सोपी गोष्ट, इथे हॅज येणार आहे. इथे काय दिलंय आपल्याला, प्रश्नात काय दिलं आयोगाने, हॅव दिलंय. हे चुकीचं आहे. ठीक आहे ना. आता जर तुम्ही स्मार्ट असाल तर तुम्ही बाकीचे दोन सेंटेन्सेस वाचले पण नाही पाहिजे, कारण का इथे एकच कुठलं तरी सेंटेन्स इनकरेक्ट असणार आहे. तर दिस इज युअर इनकरेक्ट सेंटेन्स अँड दिस हॅज टू बी युअर करेक्ट आन्सर. तरी पण आपण इथे अनालाइज करतो म्हणून आपण एक एक गोष्टी डिटेलमध्ये बघू. शांती अँड सुमती गो हँड इन हँड. आता हे बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही. सो दिस स्टेटमेंट इज करेक्ट. शांती अँड सुमती गो हँड इन हँड. या दिस इज दिस इज राईट. गो हँड इन हँड म्हणजे ते कायम एकत्र असतात. गो हँड इन हँड म्हणजे ही एक फ्रेज आहे, तुम्ही चेक करू शकता. इट गोज हँड इन हँड मतलब वो एक साथ होता है. ठीक आहे ना. आयदर सोनी और राणी हॅज ब्रोकन दीज बँगल्स. आता इथे बघा मी काय म्हटलं होतं, नायदर नॉर आहे तर आयदर आयदर नॉर केलं का मी इथं, सॉरी. इथं तुमचं पाहिजे आयदर ऑर. आयदर नायदर नॉर असो किंवा आयदर ऑर असो, दोन सब्जेक्टला जोडतंय. सब्जेक्ट विल अग्री टू द नियरेस्ट सब्जेक्ट, वर्ब विल अग्री टू द नियरेस्ट सब्जेक्ट. आता इथे बघा, आयदर सोनी और राणी. ठीक आहे ना. आता हे काय S1, राणी काय S2. वर्ब कुणाशी जोडला गेलाय, वर्ब जोडला गेलाय जवळच्या सब्जेक्टशी, जो की सिंग्युलर आहे. राणी काय सिंग्युलर आहे. मग हॅज आला की नाही, आला की नाही. सो हे स्टेटमेंट बरोबर आहे. तर तीन सेंटेन्सेस बरोबर आहेत, पहिलं, तिसरं आणि चौथं. त्यामुळे तुमचं करेक्ट आन्सर काय, दिस इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे ना, ऑप्शन 2. त्यामुळे लक्षात घ्या, हा सब्जेक्ट, हा तुम्हाला हे सांगायचं राहिलं, हा सगळ्यात मोठा जो टॉपिक आहे इम्पॉर्टंट. बरेच लोक म्हटले ना एररचा प्रॉब्लेम होतो, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्यासाठी आहे सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचे 10-12 रूल्स आहेत, तेवढे जरी केले तर तुमचे एररचे 60 to 70% तुमचे एररचे क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहेत. ठीक आहे. चलो. हा, आता इथे गडबड कधी होऊ शकते, जेव्हा एक सब्जेक्ट प्लुरल आहे आणि दुसरा सिंग्युलर आहे. फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं बरं का कॉमेंटमध्ये. समजा आता मी असं लिहिलं की नायदर
नायदर द कोच नॉर द प्लेयर्स डॅश गिवन द अवॉर्ड. नायदर द कोच नॉर द प्लेयर्स वर गिवन द अवॉर्ड. आता इथे मला पटकन तुम्ही सांगा चॅट बॉक्समध्ये की इथे आन्सर काय असणार आहे. ओके, भाग्यश्री इथं म्हटली आर आहे. ओके, ठीक आहे, चालेल, हरकत नाही. नायदर द कोच नॉर द प्लेयर्स आर गिवन द अवॉर्ड. ठीक आहे. हॅव नॉर द प्लेयर्स हॅव गिवन द अवॉर्ड. हॅव नाही येणार इथे विनीत, कारण का नायदर द कोच नॉर द प्लेयर्स हॅव बीन गिवन द अवॉर्ड. आता इथे काय आहे? इथे V3 आलाय ना. इथे V3 आलाय तो हॅव गिवन द अवॉर्ड. मग ते असं होईल ना की प्लेयर किंवा कोच अवॉर्ड देतात. ठीक आहे ना. तर इथे तुमचं ऍक्च्युअल उत्तर जे आहे हॅव पण येऊ शकतं काही काही कंडिशन मध्ये. पण इथे जे आहे इथे तुमचं प्लेयर्स जे आहे ते तुमचं प्लुरल आहे. त्यामुळे इथे प्लुरल वाले वर्ब वापरा. आणि इथे ऑलरेडी तुम्हाला गिवन हे V3 दिलेलं आहे. म्हणजे हा ऍक्च्युअली पॅसिव्ह व्हॉइस मधला सेंटेन्स आहे. तर इथे तुम्हाला बीचा फॉर्म पाहिजे. ठीक आहे ना. तर इथे काय पाहिजे? बीचा फॉर्म. तर इथे प्रेझेंट टेन्स मध्ये येऊ शकतं आर, आणि पास्ट मध्ये जर गेलं तर इथे येऊ शकतं वर. सो नायदर द कोच नॉर द प्लेयर्स आर गिवन द अवॉर्ड किंवा वर गिवन द अवॉर्ड. आता ह्याच जर जागा आपण स्वॉप केल्या ना, की प्लेयर्सला इथे आणलंय आणि कोचला इकडे नेलंय याच्या प्लेयर्सच्या जागी, तर ते बिलकुल उलटा हो जाएगा. समजे. त्यामुळे हा एक लक्षात ठेवा. हा एक इम्पॉर्टंट रूल आहे. चलो ठीक आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर प्लीज काढून घ्या, सो दॅट वी कॅन प्रोसीड. नेक्स्ट आहे, as soon as the doctor opened the heart for surgery, he found the tricuspid valve out of order. So which of the following transformations is correct? Okay, the transformations is correct. ठीक आहे. आता हा आलाय तुमचा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस मधनं. आता याचा टॉपिक आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. आता ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेसला तुम्हाला हे येण्यासाठी तुम्हाला टाइप्स ऑफ सेंटेन्सेस पण आले पाहिजेत. ठीक आहे ना. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस पण आले पाहिजेत. ठीक आहे. आता ते सगळं जसं जोडून आहे. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस येण्यासाठी तुम्हाला फ्रेज आणि क्लॉज आली पाहिजे. फ्रेज आणि क्लॉज येण्यासाठी तुम्हाला कंजंक्शन आले पाहिजे. असं दोन तीन टॉपिक्स आले की मग ते असं तुमचं काय म्हणतात ना, होलिस्टिक अभ्यास होऊन जातो. हरकत नाही, आपण बघत इथं काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. ऍज सून ॲज द डॉक्टर ओपन द हार्ट फॉर सर्जरी ही फाउंड द ट्रायकस्पिड वाल्व आउट ऑफ ऑर्डर. आता इथे बघा, इथे पहिली गोष्ट कॅन्डिडेट्स मोराल कुठे डाऊन होतो? इथे हे काहीतरी असले शब्द वापरून किंवा शब्द वाचून. ॲज सून ॲज द डॉक्टर ओपन द हार्ट फॉर सर्जरी फाउंड द ट्रायकस्पिड वाल्व. आता इथे तुम्हाला एकदम मेंटली शांत राहायचं. ठीक आहे ना. एकदम काम अँड कंपोज राहायचं. इथे काही पण शब्द वापरू, आपल्याला शब्दांचे अर्थ विचारले नाहीयेत. आणि विचारले जरी अर्थ तरी तो प्रश्न सोडून द्या. नेगेटिव्ह मार्क घेऊन येऊ नका. पण याच्यामध्ये तुम्हाला बघायचं काय आहे की इथे कोणता स्ट्रक्चर बरोबर वापरलेला आहे. ठीक आहे ना. आता बघूया. त्यांनी ट्रान्सफॉर्म केलेलं आहे. स्केअर्सली द डॉक्टर ओपन द हार्ट फॉर सर्जरी देन ही फाउंड द ट्रायकस्पिड वाल्व आउट ऑफ ऑर्डर. ओके. ओके, व्हेरी इझी. आता ह्याचे नोट्स तुम्ही पण काढून ठेवा. ठीक आहे ना. स्केअर्सली. आता स्केअर्सली हा शब्द आला की मगाशी तर बघा एकाच टॉपिक वरनं किती आपले प्रश्न सुटतात. स्केअर्सली, हार्डली, ठीक आहे ना, रेअरली, रेअरली, सेल्डम, हे मगाशी सांगितलं होतं तुम्हाला. हे ऍडव्हर्ब्सने जर वाक्य सुरू झालं तर याच्यानंतर जे येणार आहे याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे? याच्यानंतर आपल्याला पाहिजे इन्व्हर्जन. काय पाहिजे? इन्व्हर्जन. म्हणजे काय? स्केअर्सली नंतर तुम्हाला एक वर्ब पाहिजे. स्केअर्सली द डॉक्टर ओपन द हार्ट नाही, स्केअर्सली हॅड द डॉक्टर असं पाहिजे होतं. हॅड द डॉक्टर. एवढं फक्त लक्षात ठेवलं की बाबा स्केअर्सली, हार्डली, रेअरली, सेल्डम याच्यानंतर इन्व्हर्जन पाहिजे.
लगेच समजून जाते की हे सेंटेन्स चुकीचं आहे. कारण का स्केअर्सली नंतर इथे द डॉक्टर. आता द डॉक्टर काय बाबा, द डॉक्टर हा आपला सब्जेक्ट आहे, स्केअर्सली नंतर सब्जेक्ट येत नाही. एवढं जरी लक्षात राहिलं तरी तुम्हाला कळून जाईल की हे सेंटेन्स जे आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे. दुसरं बघूयात. नो सूनर डिड द डॉक्टर ओपन द हार्ट फॉर सर्जरी दॅन ही फाउंड द ट्रायकस्पिड वॉल. आता नो सूनर नंतर डिड द डॉक्टर. आता इथे बघा, इथे कसं बरोबर त्यांनी इन्व्हर्जन वापरलंय, म्हणजे वर्ब प्लस द डॉक्टर. आता द डॉक्टर काय बाबा आपलं हे सब्जेक्ट आहे. ठीक आहे ना, तर मग हे बरोबर आहे. नो सूनर डिड द डॉक्टर ओपनड. आता व्हेरी बेसिक एरर की डीड नंतर. अजून एक तुम्हाला सांगतो इथे, पॉइंट देतो इथं की बी लिहितो मी, की डीड नंतर येणारा जो वर्ब आहे तो कायम तुमच्या V1 मध्ये पाहिजे. V1 म्हणजे बेस फॉर्म ऑफ द वर्ब. ठीक आहे ना, त्यामुळे हे लक्षात ठेवा की डीड नंतर जो आहे तो तुमचा V1 येणार आहे. डीड नंतर तुमचा V1 येणार आहे. इथे काय आलंय, डीड नंतर बघा, वाचतानाच कळलं पाहिजे, 2 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला उत्तर मिळणार आहे, जर हे ह्याचे बेसिक बेसिक रूल जर तुमच्या लक्षात असतील तर. सो नो सोनर डिड द डॉक्टर ओपनड झालं इथे. ओपनड. ओपनड काय बाबा, हे V2 किंवा V3 असणार आहे नक्कीच, हे V1 नाही आहे. ठीक आहे ना, डीड नंतर V1 पाहिजे, संपला विषय. दिस इज युअर. हो. होल्ड ऑन फॉर अ मिनिट. एक 2च मिनिटं, काहीतरी माझा इश्यू झालाय माझ्या या स्टाईलसला. 2च मिनिटं. हा, स्क्रीन दिसते का? प्लीज मला एकदा थम्स अप द्या, स्क्रीन दिसत असेल तर. ओके, चलो. ठीक है, आगे बढ़ते हैं. हा, तर इथे मी काय सांगत होतो की डीड नंतर जो आहे तो V2 येत नाही, डीड नंतर V1 येतो. इथं चुकीचं आहे. थर्ड स्टेटमेंट हे चुकीचं आहे. आणि चौथं बघूयात. नो सूनर डज द डॉक्टर ओपन द हार्ट फॉर सर्जरी. ओके. नो सूनर डज द दॅन ही फाउंड द ट्रायकस्पिड वाल्व आउट ऑफ. आता इथे बघा पॅरलिझम. आता याच्यामध्ये जो आहे फोर्थ सेंटेन्स जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पॅरलिझम वरनं एरर आलेला आहे. ठीक आहे ना. पॅरलिझम म्हणजे काय बाबा, एकसारखं ठेवायचं. ठीक आहे ना. आता इथे बघा, इथे नो सुनर डज द डॉक्टर ओपन द हार्ट फॉर सर्जरी. आता हा एक क्लॉज झाला. ठीक आहे ना, आणि त्याच्यानंतरचा हा एक झाला. ठीक आहे. आता इथे तुम्ही लक्षात कसं घ्यायचं की नो सुनर डज द डॉक्टर. आता इथे डज आहे. डज आहे म्हणजे काय, इथे इथे प्रेझेंट आहे. आणि दॅन ही फाउंड, इथे काय फाउंड आहे. फाउंड काय बाबा, फाउंड V2 आहे. V2 आहे म्हणजे इथे पास्ट टेन्स झालं. असं जर केलं तुम्ही की एका क्लॉज मध्ये प्रेझेंट आणि एका क्लॉज मध्ये पास्ट, तर हा पॅरलिझमचा एरर होतो. दोन्ही एकसारखेच पाहिजेत. इथे डज आहे तर इथे फाइंड पाहिजे. इथे फाउंड आहे तर इथे डिड पाहिजे. त्यामुळे इथे पॅरलिझमचा एरर आहे. दिस इज रॉंग. ठीक आहे. मग राहतं काय, ओनली सेकंड सेंटेन्स इज करेक्ट. ठीक आहे. सो युअर ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर.
ओके. चूज द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता बघा, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, इथे मी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स सांगितलं तुम्हाला, म्हटलं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स साठी तुम्हाला टाइप्स ऑफ सेंटेन्सेस पण आले पाहिजेत. आणि खालीच बघा सेंटेन्स कुठला, चूज द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ठीक आहे ना. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स हा म्हणजे काय, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस सांगतो तुम्हाला. तीन, म्हणजे स्ट्रक्चरच्या वाईज जर बघितलं तर तीन आहेत, चार आहेत सॉरी. एक आहे सिम्पल सेंटेन्स, दुसरं आहे तुमचं कंपाऊंड सेंटेन्स, तिसरं आहे तुमचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स, आणि चौथं आहे तुमचं कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ठीक आहे ना. तर या चार पैकी आपल्याला 19 मध्ये विचारलंय कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता पटकन सांगतो कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे एक इंडिपेंडेंट क्लॉज, म्हणजे एक मेन क्लॉज प्लस एक सबऑर्डिनेटिंग क्लॉज. एक सबऑर्डिनेटिंग क्लॉज. ठीक आहे. आय होप तुम्हाला क्लॉजेस माहिती आहेत. ठीक आहे ना. जर माहिती नसेल तर प्लीज लेट मी नो. ठीक आहे ना. पण इथे लक्षात ठेवा, ज्यांचं आता मेन्स आहे त्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवा की बाबांनो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय, जो ज्याला कोणाचा तरी आधार लागतो, कुठल्या तरी वेगळ्या ह्याचा. ठीक आहे ना, वेगळ्या एका क्लॉजचा. तर तुम्हाला हे शिकायचं असेल तर जस्ट लेट मी नो, कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा की सर हे शिकवा. म्हणजे आत्ता नाही शिकवणार, पण एखादं कुठलं तरी एक असं एक छोटंसं फास्ट ट्रॅक वाला आपण लेक्चर घेऊ शकतो. कॉम्प्लेक्स आपल्याला पाहिजे म्हणजे एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज, म्हणजे दोन क्लॉज तर पाहिजे. सो द टायर्ड क्लाइंबर्स ऍडव्हान्स्ड स्लोली. द टायर्ड क्लाइंबर्स ऍडव्हान्स्ड स्लोली. बापरे, आता हे असं होऊ शकतं का. द टायर्ड क्लाइंबर्स ऍडव्हान्स्ड स्लोली. ओके. आता टायर्ड क्लाइंबर्स म्हणजे हा तुमचा सब्जेक्ट झाला. ठीक आहे ना. हा झाला तुमचा सब्जेक्ट. ऍडव्हान्स्ड स्लोली. ठीक आहे. ते तुमचं वर्क झालं आणि त्याचं ते कॉम्प्लिमेंट झालं किंवा ते ऍडवर्ब झालं. सो इथे एकच क्लॉज आहे. ठीक आहे ना. एकच क्लॉज आहे. एकच क्लॉज असल्यामुळे हा सेंटेन्स कुठला झाला. दिस सेंटेन्स बिकम्स युअर सिम्पल सेंटेन्स. ठीक आहे. दे मूव्ड विथ ग्रेट एफर्ट. आता दे आहे सब्जेक्ट प्लस मूव्ड, हे तुमचं वर्ब आहे आणि हे त्याचं वर्बचं विथ ग्रेट एफर्ट प्रपोजिशनल फ्रेज आहे. पुन्हा एकदा एकच क्लॉज आहे. अगेन दिस सेंटेन्स इज युअर सिम्पल सेंटेन्स. आय टेलिफोन्ड माय होम इन इंग्लंड ॲज सून ॲज आय अराइव्ड इन न्यूयॉर्क. ठीक आहे ना. आता इथे आहे तुमचा एक क्लॉज, आय टेलिफोन्ड म्हणजे सब्जेक्ट प्लस टेलिफोन. आता हा टेलिफोन इथं वर्ब आहे म्हणजे कॉल केला. ठीक आहे ना. माय होम इन इंग्लंड. ऍज सुन ऍज, आता हे तुमचं आहे इथे कंजंक्शन, हे तुमचं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन लागलेलं आहे. आणि इथे दुसरा क्लॉज आहे. ठीक आहे ना. म्हणजे ऍक्च्युली असं नको करायला. ऍज सुन ऍज आय अराइव्ड. ठीक आहे ना. म्हणजे कलर चेंज करा म्हणजे डिफरन्शिएट होईल. की ऍज सुन ऍज आय अराइव्ड हा तुमचा दुसरा क्लॉज झाला. आता ॲज सून ॲज जे आहे ते तुमचं कंजंक्शन आहे आणि आय अराइव्ड इन न्यूयॉर्क इथे तुम्हाला कळतं हा सब्जेक्ट आहे आणि हा त्याचा वर्ब आहे, म्हणजे दोन क्लॉज आहेत. पण तुम्ही फक्त हे वाचा, ॲज सून ॲज आय अराइव्ड इन न्यूयॉर्क. ठीक आहे ना. ॲज सून ॲज आय अराइव्ड इन न्यूयॉर्क. इन न्यूयॉर्क. आता एवढं जर तुम्ही वाचलं आणि जर तुम्हाला असं म्हटलं की ॲज सून ॲज आय अराइव्ड इन न्यूयॉर्क, याचा अर्थ काय होतो. तर याचा अर्थ होतो की जसं मी न्यूयॉर्कला पोहोचलो तसं, किंवा पोचता पोचता नाही, न्यूयॉर्कला जसा पोचलो तसं मी. पण तसं मी काय केलंय, म्हणजे काय झालंय, हा जो क्लॉज आहे हा तुम्हाला कम्प्लीट मिनिंग देतोय का. हा तुम्हाला कम्प्लीट मिनिंग देतोय का. त्याचा उत्तर आहे नाही. हा क्लॉज तुम्हाला देतोय इनकम्प्लीट मिनिंग. काय देतोय हा. हा तुम्हाला देतोय इनकम्प्लीट मिनिंग. आणि जर तो क्लॉज तुम्हाला इनकम्प्लीट मिनिंग देत असेल तर तशा क्लॉजला आपण काय म्हणतो. अशा क्लॉजला, इनकम्प्लीट मिनिंग देणाऱ्या क्लॉजला आपण म्हणतो सबऑर्डिनेटिंग क्लॉज. अलग लक्षात. त्यामुळे इथे एक सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे आणि एक आहे मेन क्लॉज. आय टेलिफोन माय होम इन इंग्लंड. जर तुम्ही एवढं वाचलं, आय टेलिफोन माय होम इन इंग्लंड. ठीक आहे ना. टेलिफोन्ड आय टेलिफोन्ड माय होम इन इंग्लंड. ठीक आहे. एवढं जर वाचलं
ठीक आहे ना, एवढंच वाचा. आय टेलिफोन माय होम इन इंग्लंड. याच्यावर तुम्हाला काय कळतंय की मी फोन केला माझ्या घरी, इंग्लंडला माझ्या घरी मी फोन केला. कम्प्लीट मिनिंग आहे का? मला सांगा, या ब्रॅकेटमध्ये कम्प्लीट मिनिंग आहे का? द करेक्ट आन्सर इज येस. ठीक आहे ना, याचं काय आहे, हा पूर्ण जो ब्रॅकेट आहे, इट हॅज कम्प्लीट मिनिंग. इट हॅज कम्प्लीट मिनिंग. आणि कम्प्लीट मिनिंग जो असतो त्याला आपण म्हणतो, कम्प्लीट मिनिंग असणाऱ्याला आपण म्हणतो मेन क्लॉज. तर या तिसऱ्या सेंटेन्स मध्ये काय आहे? एक मेन क्लॉज आहे, एक सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे. ज्या वाक्यामध्ये एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेटिंग क्लॉज असतो त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स सेंटेन्स. करेक्ट आन्सर इज ओनली सी, म्हणजे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, आले लक्षात? काही डाऊट, काही डिफिकल्टी आहे का याच्यामध्ये? प्लीज लेट मी नो. ठीक आहे, प्लीज तुमचं काही जरी डाऊट असेल किंवा काही, तर प्लीज सांगा मला. चॅटमध्ये सांगा, अनम्यूट करून सांगा, जसं वाटेल तसं सांगा, किंवा व्हॉट्सअप टेलिग्राम केलं तरी हरकत नाही. पण असं शांत बसू नका, नाही तर मला कळणार नाही. स्पीड कमी जास्त करायचं असेल तर तेही सांगा प्लीज. ठीक आहे. ठीक है, चलो आगे बढ़ता है. ओके. सो 58 झाला ना, हा 59. विच बँक सर्व्स द पब्लिक बेस्ट? ओके. विच बँक सर्व्स द पब्लिक बेस्ट? करेक्ट पॅसिव्ह वॉइस पाहिजे आता. ऍक्टिव्ह पॅसिव्ह. आता ऍक्टिव्ह पॅसिव्ह मधनं आलेला हा क्वेश्चन आहे. बाय विच बँक द पब्लिक इज सर्व्ड बेस्ट? बाय विच बँक इज द पब्लिक सर्व्ड बेस्ट? विच इज द बँक दॅट सर्व द पब्लिक बेस्ट? आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये, पहिल्यात म्हणजे डायरेक्ट मुलं काय करायला जातात ना, सब्जेक्ट ऑब्जेक्टला बनतो, ऑब्जेक्ट सब्जेक्ट बनतो, हे असं काहीतरी अर्धवट ठेवतात. जे की चुकीचं नाहीये, पण अर्धवट आहे. पहिलं तुमचं काय की नो चेंज इन मिनिंग. मग तुम्ही ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करा किंवा पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करा, त्याच्यामध्ये तुमच्या अर्थ बदलला नाही पाहिजे. ठीक आहे. हा, ठीक आहे, ओके फाईन. सो विच बँक सर्व्स द पब्लिक बेस्ट? आता इथे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. विच बँक सर्व्स द पब्लिक बेस्ट, की कोणती बँक आहे जी पब्लिकला चांगलं सर्व करते, चांगली सर्व्हिस देते. ठीक आहे ना, तर त्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे. बाय विच बँक द पब्लिक इज सर्व्ड बेस्ट? ओके. बाय विच बँक द पब्लिक इज सर्व्ड बेस्ट? बाय विच बँक द पब्लिक इज सर्व्ड बेस्ट? आता पुन्हा एकदा मी रिपीट करतो. इथे बघा क्वेश्चन मार्क आहे. पुन्हा आपलं याच पेपरमध्ये तिसऱ्यांदा का चौथ्यांदा आलेलं आहे की क्वेश्चन मार्क म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आता तुम्हाला पण बहुतेक हे लक्षात येईल की इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल. आता बघा, एकाच पेपरमध्ये तिसऱ्यांदा का चौथ्यांदा झालंय. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सला आपल्याला काय पाहिजे? वर्ब प्लस सब्जेक्ट. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? वर्ब प्लस सब्जेक्ट इज इक्वल टू इन्व्हर्जन. त्याला आपण इन्व्हर्जन म्हणतो. इथे बघा, बाय विच बँक द पब्लिक, काय आहे तुमचं? द पब्लिक सब्जेक्ट प्लस वर्ब. इकडे काय आहे बाबांनो? इकडे क्वेश्चन मार्क आहे तुमचा. हे बरोबर आहे का? इंटरोगेटिव्ह मध्ये आपल्याला काय पाहिजे? आपल्याला इन्व्हर्जन पाहिजे. संपला विषय. इथे ए चुकीचा. बाय विच बँक इज द पब्लिक सर्व्ड बेस्ट? बाय विच बँक, बाय विच बँक इज वर्ब. ठीक आहे, हे झालं वर्ब, आणि द पब्लिक हे झालं तुमचं सब्जेक्ट. दिस सीम्स टू बी करेक्ट. विच इज द बँक दॅट सर्व द पब्लिक बेस्ट? विच इज द बँक दॅट सर्व द पब्लिक बेस्ट? आता इथे आपण व्हॉइस चेंजच केला नाहीये, म्हणजे सब्जेक्ट तसाच सब्जेक्ट राहिला आणि ऑब्जेक्ट तसाच ऑब्जेक्ट राहिलाय. त्यामुळे हे तसंही चुकीचं आहे. म्हणजे इथे व्हॉइसच चेंज झाला नाहीये. त्यामुळे करेक्ट आन्सर विल बी ओनली बी, म्हणजे ऑप्शन 2. करेक्ट आन्सर विल बी ओनली 2. So we have lived in this house since 1952. Use of perfect tense. Okay, coming from the topic tense. Okay, tenses. आता काही वेळापूर्वी मी सांगितलं होतं की सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बरोबर? पण सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट साठी तुम्हाला 2-4 टॉपिक येणं खूप गरजेचं आहे.
सब्जेक्ट येण्यासाठी तुम्हाला नाऊन आलं पाहिजे. सब्जेक्ट येण्यासाठी तुम्हाला प्रोनाऊन हे आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर वर्ब येण्यासाठी तुम्हाला म्हणजे सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटसाठी तर त्यातला वर्ब जो आहे त्या वर्ब साठी तुम्हाला वर्ब आला पाहिजे. वर्ब म्हणजे सगळा वर्ब, मेन वर्ब, प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडल ऑक्झिलरी, आणि तुम्हाला टेन्सेस आले पाहिजे. ठीक आहे. म्हणजे हे किती असं एक वेब आहे ते बघा, किती असं गुंतागुंत आहे की एक एक टॉपिक करायचं असेल तर तुम्हाला बाकीचे 2-3 पण आले पाहिजे. त्यामुळे इथे वेळ लागतो ही भाषा या भाषेवर कमांड आणायला, या नाही कोणत्याही भाषेवर कमांड आणायला. आणि त्यामुळे कॅन्डिडेट्स बोर होतात आणि करत नाहीत. पण पास व्हायचं असेल तर करावंच लागेल, तिथं काय हलगर्जीपणा करून चालणार नाही. सो वी हॅव लिव्हड इन दिस हाऊस सिन्स 1952. ठीक आहे. क्वेश्चन काय विचारतोय? यूज ऑफ परफेक्ट टेन्स इन द अबाव सेंटेन्स इज कॉल्ड. ओके. रिझल्टेटिव्ह आहे, परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्स आहे, कंटिन्युएटिव्ह आहे का इन्क्लुसिव्ह आहे? ओके, सोपं आहे. आता इथे तुम्हाला माहित पण नसेल ना हे काय रिझल्टेटिव्ह, परफेक्ट, एक्सपिरियन्स, कंटिन्युएटिव्ह किंवा इन्क्लुसिव्ह, तरी काय हरकत नाही. फक्त तुम्ही वाक्याला वाचा आणि काय तुम्हाला समजतंय एवढं फक्त स्वतःला विचारा. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं वी हॅव लिव्हड इन दिस हाऊस सिन्स 1952. ठीक आहे ना. वी हॅव लिव्हड इन दिस हाऊस सिन्स 1952. आता रिझल्टेटिव्हचा अर्थ काय होतो? रिझल्टेटिव्हचा अर्थ काय होतो? रिझल्टेटिव्हचा अर्थ म्हणजे याचा याचा व्हॉट डज इट मीन, की ऍक्शन जी आहे ती पास्ट मध्ये झाली पाहिजे आणि त्याच्यावरनं काहीतरी रिझल्ट. सो वी हॅव लिव्हड इन दिस हाऊस सिन्स 1950, त्याचा अर्थ देतोय का? नाही. वी हॅव लिव्हड इन दिस हाऊस सिन्स 1952 चा अर्थ काय आहे? की 1952 पासून आम्ही याच घरात राहतोय. त्यामुळे रिझल्टेटिव्ह नाहीये. परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्स म्हणू शकतो का आपण? परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्स पण नाही होऊ शकतो. आपण असं म्हणू शकतो म्हणजे एक्सपिरियन्स आहे का? नाही. नाही. आता परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्स म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल असं म्हणू शकतो की वी हॅव व्हिजिटेड ताजमहाल. ठीक आहे ना. वी हॅव, आता समजा मी असं लिहिलं एक वाक्य, लेट्स से एक वाक्य असं लिहिलं की हॅव वी हॅव व्हिजिटेड वी हॅव व्हिजिटेड ताज महल. आता ट्वाईस म्हणू इथं आपण. वी हॅव व्हिजिटेड ताजमहल ट्वाईस. आता इथे आपण परफेक्ट टेन्स वापरलाय आणि इथे काय दाखवतोय की आमचा एक्सपिरियन्स आहे की आम्ही ताजमहलला गेलो, एकदा नाही तर दोनदा गेलो. तसं इथे दाखवतोय का? नाही. त्यामुळे हे पण चुकीचं आहे. कंटिन्युएटिव्ह यूज, वी हॅव लिव्ड, कंटिन्युएटिव्हचा अर्थ काय की अजून पण कंटिन्युएशन मध्ये आहे. ठीक आहे ना. स्टील इन कंटिन्युएशन. स्टील इन कंटिन्युएशन. आता स्टील इन कंटिन्युएशन आहे का हे? वी हॅव लिव्ड इन दिस हाऊस सिन्स 1952. म्हणजे काय की 1952 पासून आम्ही इथेच राहिलेलो आहे. अजूनही राहतोय का? ऑब्व्हियसली. त्याचा अर्थ तोच होतो की 52 पासून आजपर्यंत आम्ही इथंच राहतोय. तर दिस इज इन कंटिन्युएटिव्ह यूज. दिस इज करेक्ट. इन्क्लुसिव्ह यूज आहे का याचा? इन्क्लुसिव्ह यूज आहे का? इन्क्लुसिव्ह यूज असा काही नसतोच ऍक्च्युली म्हणजे परफेक्ट टेन्सला. त्यामुळे ही जी टर्म आहे हीच अशी थोडीशी वी कॅन से इट इज अ ट्रॅप और अशी काय नॉन एक्झिस्टंट टर्म आहे. त्यामुळे हा ऑप्शन तसाही बाद आहे. त्यामुळे कंटिन्युएटिव्ह यूज आहे. वी हॅव लिव्ड इन दिस हाऊस सिन्स 1952. इट इज कंटिन्युएटिव्ह यूज. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजतंय, या गोष्टी समजताय. चलो आगे बढ़ते हैं. 61, ओके फाइन. इझी अगेन. आयडेंटिफाय दी अंडरलाइंड क्लॉज. आता तुम्हाला याच्यासाठी आता पुन्हा मी ते सांगितलं की गुंतागुंत आहे बाबांना सगळी, की तुम्हाला क्लॉज वर्सेस फ्रेज याचा डिफरन्स माहिती असला पाहिजे. क्लॉज वर्सेस फ्रेज हा डिफरन्स माहिती असेल तर तुम्हाला मग काय समजतं? तुम्हाला सेंटेन्स समजतं की बाबा सेंटेन्स कसं झालंय. सेंटेन्स कसं झालंय त्याच्यावरनं मग तुमचे टाइप्स ऑफ सेंटेन्स झाले किंवा तुमचे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस झाले. ठीक आहे ना. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस झाले, ते असे सगळं गुंतागुंत. ठीक आहे. जर तुम्हाला माहित नसेल की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्लॉज आणि फ्रेज तर प्लीज मला चॅट बॉक्समध्ये सांगा, मी एक्सप्लेन करेन. नाहीतर याचं एक्सप्लेनेशन मी देतो 61चं. ठीक आहे. आता अंडरलाईन पार्ट काय? व्हॉट आय हॅव बीन थ्रू. सो यू हॅव नॉट बीन थ्रू व्हॉट आय हॅव बीन थ्रू. ओके फाईन. तर याचा करेक्ट आन्सर आहे नाऊन क्लॉज. ठीक आहे ना. नाऊन क्लॉज आहे. ठीक आहे. आता का ते सांगतो मी तुम्हाला.
ऍडव्हर्बियल फ्रेज. आता इथे बघा, दोन सॉरी, ऍडजेक्टिव्हल क्लॉज, ऍडव्हर्बियल नाउन, ऍडव्हर्बियल फ्रेज. आता इथं तुम्हाला फ्रेज दिलेला आहे. आता तुम्हाला तेच म्हटलं ना की क्लॉज आणि फ्रेज मधला डिफरन्स पाहिजे. तर हा क्लॉज आहे का फ्रेज आहे? आता इथे बघा, व्हॉट आय हॅव बीन थ्रू. आता इथे सब्जेक्ट आहे, आय काय सब्जेक्ट आहे, हॅव काय वर्ब आहे, आणि हे मिनिंगफुल रिलेशन आहे का? तर नक्कीच आहे. त्यामुळे हा काय आहे? हा जो अंडरलाईन केलेला आहे, हा मला एवढं तर कळलंय की हा क्लॉज आहे. ठीक आहे ना, कोणता ते नंतर बघताय. पण क्लॉज आणि फ्रेज मध्ये जर डिफरन्स माहिती असेल तर आम्हाला एवढं तर कळलं की हा काय आहे बाबांनो, हा माझा क्लॉज आहे. फ्रेज आहे का? नाहीये. ऑप्शन 4 बाद झालं. ठीक आहे ना, ऑप्शन 4 इज एलिमिनेटेड. इन्स्टंटली एलिमिनेट झालं पाहिजे 0 मिनिटात. ठीक आहे, आता राहिलं काय? ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्बियल क्लॉज आणि नाउन क्लॉज. ठीक आहे, आता आपण बघूया. ऑप्शन 1 ऍडजेक्टिव्ह क्लॉज का चुकीचा आहे? ओके, सो यू हॅव नॉट बीन थ्रू. आता ऍडजेक्टिव्हचा अर्थ काय रे? ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? मॉडिफाईज, इट मॉडिफाईज नाउन किंवा प्रोनाउन. सो यू हॅव नॉट बीन थ्रू व्हॉट आय हॅव बीन थ्रू. ठीक आहे ना, तर या इथे वॉटच्या आधी कुठलं नाऊन वगैरे आहे का किंवा प्रोनाऊन आहे का? नाहीये. त्यामुळे हे नाऊन आणि प्रोनाऊनला मॉडिफाय करताय का? उत्तर आहे नाही. त्यामुळे ऑप्शन 1 सुद्धा एलिमिनेट. ऍडव्हर्बियल क्लॉज. आता ऍडव्हर्बियल क्लॉज म्हणजे काय? ऍडव्हर्बियल क्लॉज म्हणजे आता तुम्हाला सांगतो, ऍडव्हर्बियल क्लॉज म्हणजे एक शॉर्ट नोट्स बनवून ठेवा. ऍडव्हर्बियल क्लॉज काय करतात आपल्याला? दे टेल अस व्हेन, दे टेल अस वेअर, दे टेल अस व्हाय, or they tell us how about an action. ठीक आहे ना, सो दे टेल अस वेन, वेअर, वाय, हाव अबाउट अन ऍक्शन. म्हणजे एका वर्बच्या बद्दल की का ती ऍक्शन घडली याचं आपल्याला ते सांगतात. सो फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की द स्टुडंट्स, द स्टुडंट्स लेफ्ट द अकॅडमी, द स्टुडंट्स लेफ्ट द अकॅडमी वेन द बेल. ठीक आहे ना, वेन द बेल रँग. म्हणजे काय? स्टुडंट्स लेफ्ट द अकॅडमी. कधी त्यांनी अकॅडमी सोडली? जेव्हा त्यांनी जेव्हा ती बेल रिंग झाली, जेव्हा ती बेल वाजली. तर हा आपल्याला काय सांगतो? इट इज टेलिंग वेन. ठीक आहे ना, त्यामुळे वेन, वेअर, वाय, हाव असे आले की समजून जायचं की ते ऍडव्हर्बियल क्लॉज आहेत. ठीक आहे ना, तुम्हाला एक शॉर्ट टेक्निक सांगितली आहे, एक ट्रिक सांगितली. तर वॉट आलं, वॉटने तुमचा नाउन क्लॉज तयार होतो शक्यतो. आणि वेन, वेअर, वाय, हाव जर आले तर इथं तुमचा काय होणार? हे 4 जर आले तर तुमचा ऍडव्हर्बियल क्लॉज तयार होणार आहे. कारण का ऍडव्हर्बियल क्लॉज आपल्याला वेन, वेअर, वाय, हाव अबाउट अँड ऍक्शन असं सांगतो. ठीक आहे, त्यामुळे ऍडव्हर्बियल क्लॉज पण इथे चुकीचा आहे. तो ऍडजेक्टिव्ह नाही, ऍडव्हर्बियल नाही, ऍडव्हर्बियल फ्रेज नाही, तर आता काय? नाउन क्लॉज. आता नाउन क्लॉज का? हं? आता इथे बघा, आता इथे लास्टला बघा थ्रू आहे. ठीक आहे ना, आता थ्रू आहे. आता थ्रू काय आहे? आता थ्रू हे तुमचं एक प्रेपोजिशन. ठीक आहे ना, आय चेंज द कलर. थ्रू जे आहे ते तुमचं प्रेपोजिशन आहे. आता प्रेपोजिशन जे आहे, थ्रू इज अ प्रेपोजिशन. ठीक आहे ना, प्रेपोजिशन काय करतं? प्रेपोजिशन कायम कोणाला तरी एका नाऊनला किंवा प्रोनाऊनला घेऊन असतं, बरोबर? ठीक आहे ना, सो म्हणजे आता इथे थ्रू आलेलं. सो थ्रू जे आहे तर प्रेपोजिशन आहे. प्रेपोजिशन काय करतं? कायम आपल्या बरोबर एक नाऊन किंवा प्रोनाऊन असलं पाहिजे, म्हणजे ते पुल करतं त्याला. आता हे जे अख्खा जो इथे हा हे झालेलं आहे, क्लॉज झालेला आहे की व्हॉट आय हॅव बीन थ्रू, यू हॅव नॉट बीन थ्रू. तर दिस इज ऍक्टिंग मोर लाईक अ नाऊन. म्हणजे हे नाऊनच्या जागी आलेलं आहे. भले तो क्लॉज आहे, पण तो कोणाच्या जागी आलाय? तो नाऊनच्या जागी आलेला आहे. आणि नाऊनच्या जागी आलाय तो, म्हणून त्याला आपण म्हणतो नाऊन क्लॉज. आलंय लक्षात? ओके, चल ठीक आहे. आलं असेल लक्षात तर प्लीज कॉमेंट करा किंवा थम्स अप द्या, म्हणजे मला कळेल की तुम्हाला लक्षात येतंय खरंच. चलो जी, आगे बढ़ते हैं. 60 सेकंड. आता हा तुमचा आहे शब्द, सॉरी, प्रश्न हा तुमचा आहे वोकॅबलरीचा.
ठीक आहे ना. विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट मिनिंग्स ऑफ द वर्ड इन कॅपिटल्स. ठीक आहे. हा तुमचा आहे टॉपिक वोकॅबलरी. ठीक आहे ना. वोकॅबलरीचे प्रश्न आयदर येतात नाही तर नाही येत. त्यामुळे जास्त इथे उगाच काहीतरी तुक्के मारायचे नाही. ठीक आहे ना. ठीक आहे. इंटेलिजंट गेस घेऊ शकलात तर घ्या, पण जर नसेल तर जस्ट लीव्ह इट. सो आय वॉज ऍब्सोल्युटली फ्लॅबरगॅस्टेड वेन शी टोल्ड मी द प्राइस. आय वॉज ऍब्सोल्युटली फ्लॅबरगॅस्टेड वेन शी टोल्ड मी द प्राइस. ठीक आहे. आता इथे आपण इंटेलिजंट गेस घ्यायचा प्रयत्न करूया की आय वॉज ऍब्सोल्युटली समथिंग. ठीक आहे ना. आता इथे हा जो अंडरलाईन वर्ड आहे त्याला मनात असं पकडा की काय त्याला काय म्हणायचं आपण समथिंग. आय वॉज ऍब्सोल्युटली समथिंग वेन शी टोल्ड मी द प्राइस. मग तिने जेव्हा मला प्राइस सांगितली, त्याची किंमत सांगितली, मी काहीतरी झालो तेव्हा. आता मी आय वॉज फिल्ड विथ शॉक. वॉज आय फिल्ड विथ शॉक और फिल्ड विथ अप्रिसिएशन और फिल्ड विथ वंडर. ठीक आहे ना. आता फिल्ड विथ शॉक, वंडर, अप्रिसिएशन, आता ह्या तिन्ही सुद्धा बसू शकतात आणि इथे बघा इथे एक ऑप्शन आहे पण. ठीक आहे ना. आता जर मी इथे इंटेलिजंट गेस घ्यायला गेलो की तिने मला प्राइस सांगितल्यानंतर मी माझ्या मनात काहीतरी झालं. आता माझ्या मनात काहीतरी झालं याचा अर्थ काय होऊ शकतो? मला शॉक लागू शकतो, मला अप्रिसिएशन होऊ शकतं. म्हणजे शॉक कधी लागू शकतो की बाबा खूपच जास्त प्राइस आहे, किंवा वाटतंय खूप महाग आहे पण खूप स्वस्त आहे, तेव्हा शॉक होऊ शकतो. वंडर पण होऊ शकतं तेव्हा, आश्चर्य होऊ शकतं. अप्रिसिएशन. ओके. ओके. ठीक आहे. आता इथे बघूयात आपण काय. ठीक आहे ना. आता इथे प्रश्न जो आहे तो तो म्हणतो की नॉट मिनिंग आहे, नॉट. ठीक आहे ना. आता आपण जे इथे बघितलं की तिन्ही मला किंमत सांगितल्यानंतर मला शॉक लागू शकतो का? लागू शकतो. त्यामुळे हे बरोबर आहे. मला आश्चर्य होऊ शकतं का? हे पण बरोबर आहे. मला अप्रिसिएशन होईल का? मला अप्रिसिएशन होईल का? आय डोंट थिंक सो अप्रिसिएशन झालं पाहिजे. अप्रिसिएशन म्हणजे काय? ऍडमायर करणं, कोणत्या गोष्टीला व्हॅल्यू देणं. ठीक आहे ना. तर तसं होतं का या सेंटेन्स मधनं जर इंटेलिजंट गेस लावायचं गेलं तर? नाही. एक आणि सी म्हणजे ए आणि सी हे होऊ शकतं, पण बी होतंय का? बी नाही होतं. त्यामुळे तुमचं करेक्ट आन्सर हे इथे बी आहे. फ्लॅबरगॅस्टेडचा नॉट मिनिंग इज ओनली बी. सो ओनली बी म्हणजे ऑप्शन 2 तुमचा बरोबर आहे इथं. तर फ्लॅबरगॅस्टेडचा अर्थ काय? ठीक आहे. फ्लॅबरगॅस्टेड मला माहित नाही बाबांनो काय आहे. म्हणजे असं जर तुम्हाला परीक्षेत वाटलं तर तुम्हाला काय करायचं की आजूबाजूचा पूर्ण अंदाज लावायचा की सेंटेन्स ऍक्च्युली म्हणतंय काय. ठीक आहे. जसं मी इथं केलं की इथं मी फ्लॅबरगॅस्टेडला समथिंग असं पकडलं. तर आय वॉज समथिंग वेन शी टोल्ड मी द प्राइस. तिने जेव्हा मला सांगितलं तेव्हा मला काहीतरी झालं. मग ते मला शॉक असू शकतो, किंवा मला त्याचा काय म्हणतात त्याला, मला त्याचा वंडर म्हणजे आश्चर्य पण होऊ शकतं. पण दोन्ही करेक्ट आहे. हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. प्रश्न विचारला कोणता मिनिंग नाहीये तर त्याचा अर्थ आहे ओनली बी. ठीक आहे. ठीक. चलो पुढचं बघूयात. 63. One has to work hard to be a successful person. Person seldom comes to see his aged parents. I sometimes feel that I have done nothing important in my life. And statement D says that one has to walk fast in the treadmill test. Okay, fine. आता इथं करायचं काय? द अंडरलाईन वर्ड्स इन द अबाव सेंटेन्सेस आर व्हॉट? ओ हो. ओके. ठीक आहे. आता थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं की ऍडव्हर्ब काय असतं बाबांनो. ऍडव्हर्ब काय असतं तर बघा पुन्हा एकदा मी एक जरी टॉपिक तुमचा नीट झाला तर 2-3 प्रश्न सुटतात. ऍडव्हर्ब वर हा मला वाटतं तिसरा प्रश्न आला आता. ऍडव्हर्ब काय आहे बाबांनो? ऍडव्हर्ब असा एक पार्ट ऑफ स्पीच आहे जो मॉडिफाय करतो. मॉडिफाईज वर्ब, मॉडिफाईज ऍडजेक्टिव्ह, modifies adverb, modifies what we can say a phrase, and modifies a clause. म्हणजे लक्षात असं ठेवायचं तुम्ही तुम्ही कसं लक्षात ठेवा. ऍडव्हर्ब हा असा पार्ट ऑफ स्पीच आहे जो नाऊन आणि प्रोनाऊनला मॉडिफाय करत नाही. ठीक आहे ना. नाऊन प्रोनाऊन साठी आपल्याकडे दुसरा एक आहे. ठीक आहे ना, ज्याला आपण म्हणतो ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह काय करतो बाबा? नाऊनला मॉडिफाय करतो आणि तुमच्या प्रोनाऊनला मॉडिफाय करतो. दॅट्स इट. नाऊन प्रोनाऊनला मॉडिफाय करतो ऍडजेक्टिव्ह, बाकी सगळ्याला कोण करतं? ऍडव्हर्ब करतं. एवढं जरी कळलं ना तरी बास झालं. तुमचं उत्तर इथं पण येतं. कसं ते बघूयात आपण आता. सो वन हॅज टू वर्क हार्ड टू बी सक्सेसफुल. आता वन हॅज टू वर्क. ओके. हॅज टू वर्क. आता हे टू वर्क इथे वर्ब आहे. ठीक आहे ना. दिस इज युअर वर्क.
तर एका कोणालाही काम करावं लागतं, म्हणजे सक्सेसफुल व्हायचं असेल तर काम करावं लागतं, पण काम कसं करावं लागतं? तर हा वर्बला मॉडिफाय करतं. ठीक आहे ना, म्हणजे इथं काय आलं, लेट मी चेंज द कलर. इथे काय आलं, वर्बला मॉडिफाय झालेलं आहे. वर्बला मॉडिफाय करणारा कोण असतो? ऍडवर्ब असतो. ए मध्ये ऍडवर्ब आहे. वसंत सेल्डम कम्स टू सी हिज एज्ड पेरेंट्स. म्हणजे त्याच्या वय झालेल्या पेरेंट्सला तो कधी कधीच भेटायला येतो. आता तुम्ही जर वरती जाऊन बघितलं तर, किंवा रिवाइंड करून नंतर बघितलं तर, सेल्डम म्हणजे काय? मगाशीच मी सांगितलं, सेल्डम, स्केअर्सली, हार्डली, हे सगळे काय आहेत? हे ऍडवर्ब्स आहेत. तो म्हणजे त्याचा अर्थ काय? क्वचित. तर वसंत क्वचित कम्स टू सी हिज एज्ड पेरेंट्स, म्हणजे कधी कधीच तो त्याच्या आई वडिलांना भेटायला येतो. तर सेल्डम काय? कम्स. कम्स काय? वर्ब आहे. वर्बला तुमचं मॉडिफाय करतं, पुन्हा तेच वर्बला मॉडिफाय करतो, तो काय होतो? तो ऍडवर्ब होतो. हा ऍडवर्ब आहे. आय समटाइम्स फील दॅट आय हॅव डन नथिंग इम्पॉर्टंट इन माय लाईफ. ओके. आय समटाइम्स फील. ओके. आता समटाइम्स फील, आता फील आहे, फील आता वर्ब आहे. कधी मला वाटतं? समटाइम्स, क्वचित. ठीक आहे ना, पुन्हा हे ऍडवर्ब झालं. तर ऍडवर्ब ऍडवर्ब ऍडवर्ब, संपला ना विषय. आता इथं असं एक एक जरी तुम्हाला कळलं यातलं चार पैकी एक, तरी आन्सर तुमचं येणार आहे ऑप्शन 4. पुन्हा आपण बघूया, वन हॅज टू वॉक हाव, वन हॅज टू वॉक फास्ट. वर्बला हे करतंय, कसं चालायला लागतंय? टू पास द ट्रेडमिल टेस्ट. सो वन हॅज टू वॉक फास्ट. हे सुद्धा ऍडवर्ब आहे. ठीक आहे ना. ऍडवर्ब ऑफ मॅनर आणि ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी येते. ठीक आहे ना, म्हणजे हे जे आहे, काय म्हणतात, हार्ड आणि तुमचं दुसरं काय झालं? फास्ट. हार्ड आणि फास्ट हे दोन्ही काय आहेत? ऍडवर्ब्स ऑफ मॅनर आहेत. ठीक आहे ना, ऍडवर्ब्स ऑफ मॅनर आहेत. ओके. आणि तुमचे हे जे आहेत, दुसरा आणि चौथा कुठला होता? सेल्डम. सेल्डम आणि समटाइम्स, हे तुमचे आहेत ऍडवर्ब्स ऑफ, काय म्हणायचं त्याला, फ्रिक्वेन्सी. हे तुमचे आहेत ऍडवर्ब्स ऑफ, हे तुमचे आहेत ऍडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आता तुम्ही लक्षात घ्या की हे कसे लक्षात ठेवायचे. ठीक आहे ना, सांगतो तुम्हाला इथं कसं करायचं. ऍडवर्ब ऑफ मॅनर जे आहेत ना, ऍडवर्ब्स ऑफ मॅनर, जर कोणता ऍडवर्ब हाव या प्रश्नाचं उत्तर देत असेल, ठीक आहे ना, वन हॅज टू वर्क हाव. आता जर तुम्ही पहिलं जर बघितलं तर वन हॅज टू वर्क हाव. आता तुम्ही वर्बला हाव विचारलं तर हार्ड येत आहे. सो वन हॅज टू वर्क हाव, हार्ड. तर हावनी उत्तर मिळतंय, तर तो होतो ऍडवर्ब ऑफ मॅनर. ठीक आहे ना. आता ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी जर हवा असेल, ठीक आहे ना, काय हवं असेल? ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी हवा असेल, तर त्याच्यासाठी काय विचारायचं आहे आपल्याला? हाऊ ऑफन, किती वेळा, किंवा कधी कधी, कितने बार, कितनी दफा. जर असं जर विचारलं तर त्याचं आपल्याला उत्तर मिळतं ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. ठीक आहे ना. तर आय डॅश फील दॅट आय हॅव डन नथिंग इम्पॉर्टंट इन माय लाईफ, और आय समटाइम्स फील. तो हाऊ आय फील असं, हाऊ आय फील असं विचारल्यानंतर समटाइम्स हे उत्तर मिळतंय का आपल्याला? नाही. हाऊ ऑफन डू आय फील, किती वेळा मला असं वाटतं की आय हॅव डन नथिंग इम्पॉर्टंट इन माय लाईफ. तर किती वेळा असं विचारल्यानंतर आपल्याला मिळतंय समटाइम्स. म्हणजे समटाइम्स काय झालं ते बाबा? समटाइम्स झालं तुमचं ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. वन हॅज टू वॉक फास्ट इन द ट्रेडमिल टेस्ट. ठीक आहे ना, आता हे ऑलरेडी सांगितलं. आता सेल्डमचं बघू. वसंत सेल्डम कम्स टू हिज एज्ड पेरेंट्स. वसंत कब आता है अपने पेरेंट्स को देखने? तो त्याच्या आई वडिलांना भेटायला कधी येतो? किती वेळा येतो? हाऊ ही कम्स, हाऊचं उत्तर देते का? कसा येतो ते नाही सांगितले, किती वेळा येतो. हाऊ ऑफन. तर हाऊ ऑफन येणारा म्हणजे काय आलं? तुमचा ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. म्हणजे यावर्षी त्यांनी टाइप्स ऑफ ऍडवर्बवर नाही विचारलं, त्यांनी डायरेक्ट याच्यावर विचारलंय. पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ऍडवर्ब ऑफ मॅनर कसं ओळखायचं आणि ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी कसं ओळखायचं. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजतंय. तर काही डाऊट असतील तर प्लीज लेट मी नो इन दी कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मला. ठीक आहे. Next one is state the meaning of the following phrase. Choose the correct option from those given below. Blow one's own trumpet. ठीक आहे. Blow one's trumpet. आता इथे जर तुम्ही बघितलं, आवाज येतो ना माझा? हॅलो, एम आय ऑडिबल? ओके ओके फाईन. हा.
ठीक आहे, चलो थँक्यू. पहिली गोष्ट, आता इथे काय आलेलं आहे आपलं, इथे ब्लो वन ज झोन ट्रम्पेट, म्हणजे ही एक फ्रेज आहे किंवा इडियम्स अँड फ्रेजेस या टॉपिक मधनं आलेलं आहे. तर मी इथे लिहितो इडियम्स अँड फ्रेजेस. आता इडियम्स अँड फ्रेजेस परत तेच झालं, किती पाठ करायचं, काय करायचं. ठीक आहे ना, जेवढे जमतात तेवढे करा. आत्ताच्या याला PYQ बघा, बाकीचे पेपर्स पण बघा. नुसतं कंबाईन ग्रुप बी चं नका बघू, B, C बाकीचे जुने पेपर पण बघा. पण एक तुम्हाला टेक्निक सांगतो, एक ट्रिक सांगतो इडियम्स अँड फ्रेजेस बद्दल, की लिटरल ट्रान्सलेशन करायचं. ठीक आहे ना, लिटरल ट्रान्सलेशन. लिटरल ट्रान्सलेशन करणे म्हणजे ब्लो वन ज झोन ट्रम्पेट, म्हणजे स्वतःचीच पिपाणी वाजवणे, हा त्याचा लिटरल ट्रान्सलेशन झाला. ठीक आहे ना. आणि हा एक ऑप्शन पण आहे तुमच्याकडे, टू प्ले ऑन द ट्रम्पेट. ठीक आहे ना, टू प्ले ऑन द ट्रम्पेट. तर लिटरल ट्रान्सलेशन विल, और लेट्स से, literal translation is never your correct answer. लिटरल ट्रान्सलेशन इज नेव्हर युअर करेक्ट आन्सर. हे लक्षात ठेवा तुम्ही. जी कुठली इडियम येईल त्याचा एक ऑप्शन किंवा दोन ऑप्शन तुमचे लिटरल ट्रान्सलेशनच्या जवळ जवळ असणार, जवळपास असणार आहे. ठीक आहे ना, लिटरल ट्रान्सलेशन करायचं त्याचं, मराठीमध्ये आपलं ट्रान्सलेट करून टाकायचं. ब्लो वन ज झोन ट्रम्पेटचा अर्थ काय, की स्वतःच ते पिपाणी वाजवत बसायचं किंवा ते काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवत बसायचं. ठीक आहे ना. टू टू प्ले ऑन द ट्रम्पेट, नाव ट्रम्पेट इज अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. टू प्ले ऑन द ट्रम्पेट, हे काय झालं, टू प्ले ऑन द ट्रम्पेट काय झालं, दिस इज युअर लिटरल ट्रान्सलेशन. हे तुमचं उत्तर असणार आहे का? मला माहित नाही ते काय आहे तिकडे ब्लो वन ज झोन ट्रम्पेट, फक्त मला एवढं माहिती आहे की लिटरल ट्रान्सलेशन हे तुमचं उत्तर नसतं. हा ऑप्शन बाद झाला. हॅव्हिंग टू डू विथ म्युझिक, हा पण ऑप्शन तुमचा बाद झाला. इट हॅज नथिंग टू डू विथ म्युझिक. कारण का म्युझिक म्हणजे काय, ट्रम्पेट म्हणजे काय, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. लिटरल ट्रान्सलेशनच्या जवळ चाललोय आपण. लिटरल ट्रान्सलेशनच्या जवळ चाललोय म्हणजे हे उत्तर नसणारे 2 आणि 3 ऑप्शन बाद झालाय. आता राहतो तुमचा प्रेज वन सेल्फ अँड नन ऑफ दी अबाव. म्हणजे पहिले जी 25% होती तुमचं उत्तर येण्याचं पॉसिबिलिटी, ती आता 50 झाली. ठीक आहे ना. आणि ब्लो वन जो झोन ट्रम्पेटचा अर्थ होतो प्रेज वन सेल्फ. ठीक आहे. शक्यतो जेव्हा जेव्हा तुम्हाला इडियम्स अँड फ्रेजेस येतात तेव्हा हा ऑप्शन शक्यतो तुमचा आन्सर नसतो. कारण का, काही ना काहीतरी त्याचा अर्थ असणारच आहे ना. मे बी कधी कधी आयोग असं पण करेल की बाबा तिन्हीच्या तिन्ही ऑप्शन चुकीचे टाकले आणि नंद अबवलं जातील. पण जेवढं मी बघितलंय ते PYQ मध्ये शक्यतो कुठला ना कुठला तरी आन्सर असतो. नन ऑफ द अबाव शक्यतो नसतो. तर लो वन ज झोन ट्रम्पेटचा अर्थ आहे प्रेज वन सेल्फ. आलं लक्षात? हम्म. ठीक है, आगे बढ़ते हैं. आता आजच्यासाठी हा शेवटचा आपण क्वेश्चन घेऊयात आणि मग बाकीचं आपण उद्या करूयात. ठीक आहे. पण म्हणजे हा क्वेश्चन झाल्यानंतर काही आपण पॉइंट्स डिस्कस करूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज इन द फॉलोइंग सेंटेन्स. नियरली ऑल इन्स्टिट्यूशन्स आर गोइंग टू द डॉग्स नाव डेज. आता पुन्हा तेच. ठीक आहे ना, आर गोइंग टू द डॉग्स और गोइंग टू द डॉग्स ही तुमची इथे त्यांनी दिलेली फ्रेज आहे. ठीक आहे ना, पुन्हा तेच करायचे. इडियम्स आणि फ्रेजेस आले की तुम्हाला तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे, लिटरल ट्रान्सलेशन वाले कोणते आहेत, लिटरल ट्रान्सलेशन वाले ऑप्शन कोणते आहेत ते बघायचं. ठीक आहे ना. आता इथे आहे का कुठला लिटरल ट्रान्सलेशन वाला, नियरली ऑल इन्स्टिट्यूशन आर गोइंग टू द डॉग्स नाव डेज, डुईंग गुड, फास्ट चेंजिंग, डेव्हलपिंग, डेटिरिओरेटिंग. आता लिटरल ट्रान्सलेशन वाला तर कोणी नाहीये. ठीक आहे ना, म्हणजे कुत्र्यांचं शिकवतायत किंवा अॅनिमल्सला शिकवतात असं तर काही दिलं नाही. आता आपल्याला इथून अर्थ काढायचा आहे. ठीक आहे ना. नियरली ऑल इन्स्टिट्यूशन आर गोइंग टू द डॉग्स नाव डेज. आता गोइंग टू द डॉग्स म्हणजे चांगलं करतायत का? नॉर्मल तुमचं लॉजिक लावा. जर कोणती इन्स्टिट्यूशन चांगलं काहीतरी करत असेल तर आपण ते गोइंग टू द डॉग्स म्हणू का, कुत्र्याकडे चालले किंवा कुत्र्याला घातलंय. ठीक आहे ना. नाही. तर आपला ऑप्शन एक हा बाद होता. फास्ट चेंजिंग, कॅन इट बी फास्ट चेंजिंग? नाही. कारण का गोइंग टू द डॉग्स जे आहे ना, गोइंग टू द डॉग्स हे थोडंसं हार्श टर्म आहे. ही थोडीशी हार्श टर्म आहे किंवा थोडंसं वी कॅन से इट इज अन इन्सल्टिंग टर्म. ही थोडीशी एक इन्सल्टिंग टर्म आहे.
ठीक आहे ना. सो जर काहीतरी फास्ट चेंजिंग झाला ना, तो एक क्वेश्चन मार्क वाला ऑप्शन होऊ शकतो. ठीक आहे ना, ती बदलतीये का, त्यामुळे इथे लगेच तुम्ही ऑप्शनला जाऊ नका. ठीक आहे ना. डेव्हलपिंग, इफ समथिंग इज डेव्हलपिंग, आपण याला हार्श वापरू का टर्म्स किंवा इन्सल्टिंग टर्म वापरू का जर काही चांगलं होत असेल तर? नाही. ऑप्शन 3 पण गेला. डेटिरिओरेटिंग. ओके. आता फास्ट चेंजिंग काय? आता फास्ट चेंजिंग मध्ये काय होऊ शकतं? दोन गोष्टी होऊ शकतात, निगेटिव्ह चेंज आणि पॉझिटिव्ह चेंज. त्यामुळे इथं थोडंसं गडबड होऊ शकतं. त्यामुळे क्वेश्चन मार्क लावला. डेटिरिओरेटिंग म्हणजे काय? जे खराब होत चाललंय. आता जे खराब होतंय त्याला आपण हार्श टर्म वापरू शकतो, येस. इन्सल्टिंग पण वापरू शकतो, येस. करेक्ट आन्सर इज ऑप्शन 4, डेटिरिओरेटिंग. ठीक है, करेक्ट आंसर इज डेटिरियोरेटिंग. डेटिरियोरेटिंग का मतलब त्याचा अर्थ काय असतो? समथिंग दॅट डीकेज, समथिंग दॅट रुइन्स, रॉटन्स, जे सडतं, खराब होतं, त्याला आपण म्हणतो डेटिरियोरेटिंग. आलं लक्षात? ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण एवढंच करूयात. आय स्टॉप शेअरिंग. म्हणजे आपण 15 क्वेश्चन्स केलेत, बाकीचे 15 उद्या करूयात. अं, पण संपवण्याच्या आधी, म्हणजे ही मीटिंग एंड करायच्या आधी, आय वुड लाईक सम फीडबॅक फ्रॉम यू, की तुम्हाला कसं हवंय. म्हणजे अजून थोडंसं फास्ट हवंय का अजून जास्त डीप मध्ये एक्सप्लेनेशन हवंय? तर तुम्हाला म्यूट करून तुम्ही सांगू शकता तुमचं जे काही फीडबॅक असेल तो. म्हणजे आपल्याला हे होईल, आपल्याला पुढचे लेक्चर्स पटपट पटपट करता येतील. सो एनी अँड एव्हरी ओपिनियन ऑफ युअर्स विल बी टेकन व्हेरी पॉझिटिव्ह. तुम्हाला अनम्यूट नाही करता येते का? ओके. विनीत म्हणतोय की नीड्स लिटल बिट फास्टर. ठीक आहे. ठीक आहे. उद्याचं म्हणजे आज पहिलं होतं म्हणून मी थोडंसं हे नाही गेलो, पण उद्यापासून वी कॅन स्पीड अप. पण जास्त स्पीड अप झालं तर तेही सांगा. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला अनम्यूट नाही करता येते का? तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शनच दिसत नाही का तिथे? बोललात तर जास्त बरं पडेल, म्हणजे पटपट होऊन जाईल. भाग्यश्री, किरण. ओके ओके ओके, फाईन फाईन फाईन. ठीक आहे. ऑप्शन आहे, हा. मग अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता ना. म्हणजे मला कळेल की आपल्याला अजून काय काय चेंजेस करता येतील याच्यामध्ये. थोडं फास्ट घ्या. ठीक आहे, चालेल. मग आपण उद्यापासून, म्हणजे मी ऍक्च्युली प्लॅन केला होता की 30 क्वेश्चन संपवायचं, पण 15च झाले. ठीक आहे. उद्यापासून आपण एक काम करू की थोडंसं फास्ट घेऊया. आणि मी एक पोल टाकतो ह्याच्यावरती, आपल्या ग्रुपवरती, की 7 वाजता ठेवायचं का 8 वाजता ठेवायचं, त्या हिशोबाने तुम्ही त्याचा वोट करा. ज्या टायमिंगला वोट जास्त येतील त्या टायमिंगला आपण लेक्चर घेऊया. साधारण एक तास, दीड तासाचं लेक्चर राहील मॅक्सिमम. तासभरच पकडा, तास ते एक सव्वा तास. त्याच्यामध्ये आपण 15 ते 20 क्वेश्चन करायचा प्रयत्न करूयात आणि सगळे पेपर संपवूया. ठीक आहे. तर अजून काही डाऊट नसतील तर एंड करू मीटिंग. सेशन एंड करायचा. सर एकदा काय झालं, एकदा परत सांगताल का? म्हणजे ते थोडं हे झालं होतं, बाहेर आलो होतो थोडं. हा, काय काय सांगू म्हटलं? सर म्हणजे आता जसं कंप्लीट झालं ना, तर मी असं म्हणजे बोलणार होतो, म्यूट करणार होतो, पण ते बाहेरच आलो लगे ह्याच्या मीटिंगच्या. त्यामुळं काय झालं समजलं नाही थोडं. हा, अरे नाही नाही, मी फक्त विचारत होतो की तुमचे काही डाऊट असेल तर मला विचारा. तर इथे विनीतनी, भाग्यश्रीने नाही, सांगितलं की थोडं फास्ट घ्या. छान शिकवलं. फक्त माझं एवढं, अच्छा छान शिकवलं सर. फक्त माझं म्हणणं होतं थोडं फास्ट घेतलं ना तर आपलं म्हणजे जास्त कव्हर होईल, असं माझं म्हणणं.
ठीक आहे, ठीक आहे. मग आपण तेच उद्यापासून थोडं फास्ट घेऊयात. काही असा विषय नाही. हा म्हणजे छान होतं, मला खूप आवडलं. हा. आणि थँक्यू. ओकॅप पण घ्या बरं का सर, म्हणजे त्याच्यात ओकॅप पण जेवढं, आणि वाटलं त्याच्यातले जे ओकॅपचे वगैरे जे दुसरे मिनिंग्स असणार ना, त्यांचे पण जर आन्सर वगैरे काढले तर छान होईल. बरं, बरं, बरं. ठीक आहे. हो. हा ठीक आहे, म्हणजे चालेल. ते कसं म्हणजे ऍडव्हान्स मध्ये आम्हाला पण म्हणजे अजून थोडं कळेल. राईट, राईट, राईट. ठीक आहे. हो. ठीक आहे, चालेल. ओके. ठीक आहे. उद्याच्या सेशनला या. हो. थोडंसं आपण स्पीडअप करूयात आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे ओके ओके चालेल. पण त्याच्यामध्ये मग डिटेल मी सांगणार नाही. म्हणजे जे आहे ते उत्तर उत्तर एवढेच फक्त होतील आणि जे इम्पॉर्टंट आहे ते आपण कव्हर करूया. ठीक आहे? हो चालेल. चालेल. ओके. अजून कोणाचं काही? ओके. एंड करू मीटिंग मग? ओके, चलो. उद्या भेटूयात. टिल देन स्टडी हार्ड, स्टडी consistently. Until next time, have a nice time. Thank you so much.